नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सह फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं स्टार्ट केलं होतं की जर अकाउंटिंग सब्जेक्ट शिकायचं असेल त्यातल्या त्यात फायनान्शियल अकाउंटिंग, तर सगळ्यात आधी त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जेवढे आपले दात आहेत, किती दात आहे? हां, म्हणजे कोणी फोडले बिडले नसतील, समजा कोणाशी मॅटर झाला नसेल तर कन्सिडर करतो 32 असतील. तर तेवढ्या 32 दातांसारख्या 32 कन्सेप्ट आपण घेतलेले आहे जोरदार होलसेलमध्ये, आणि तेवढ्या बेसिक अकाउंटिंग टर्म्स बघून आपण पुढचा पार्ट म्हणजे पुढचे टॉपिक शिकणार आहोत. जसं मी आधी पण बोललो, परत एकदा क्लिअर करतो की कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्याचे शब्द माहिती पाहिजे, त्या शब्दांचा अर्थ माहिती पाहिजे. तर अकाउंटिंग ही एक लँग्वेज आहे, त्याच्यासाठी अकाउंटिंगच्या बेसिक टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे एक्झामला येणार का, याच्यावर किती मार्क आला, एक्झामला क्वेश्चन येतील, हा सगळा विचार बाजूला ठेवून तुम्हाला एकदम क्लिअर करतो. मुलांना ही नॉलेज ओरिएंटेड बॅच आहे प्लस एक्झाम ओरिएंटेड बॅच आहे. एक्झाममध्ये याच्यातले क्वेश्चन येतील त्याच्यात शंकाच नाही, पण फक्त एक्झामच मध्ये येणार अशी बॅच नाही आहे ही. याच्यात तुम्हाला डिटेल नॉलेज दिले जात आहे की ॲज गुड ॲज तुम्ही समजा, मी तर म्हणतो सायन्स बॅकग्राऊंडचे जरी असाल, मला माहिती आहे क्रायटेरिया बीकॉम वगैरे तर प्रत्येकजण बीकॉम झाला आहे, पण 11-12 सायन्सवाले सुद्धा असतात इकडे आलेले. तर मी असंच कन्सिडर करतो की तुम्ही सायन्सवाले, तुम्हाला काही बेसिकच माहीत नाही आहे, त्या हिशोबापासून मी बॅच घेतोय, सो दॅट तुम्हाला प्रत्येक गोष्ट नंतर समजावे, नंतर प्रॉब्लेम नको यायला. आणि हा टॉपिक घ्यायचा उद्देश हा नाही आहे की याच्यावर खूप जास्त क्वेश्चन विचारावे. उद्देश हा आहे की याच्या पुढचे जेवढे टॉपिक आहेत ना, त्याच्यात मी डायरेक्ट नाव वाचेल तर त्या नावाचा अर्थ काय ते समजलं पाहिजे, म्हणून हा टॉपिक आहे. सो त्याच्यामुळे टेक इट सिरियसली फ्रॉम द डे 1 ओनली. ठीक आहे. सो मुलांनो, स्टार्ट करूया आपण चॅप्टर नंबर 1. सर टॉपिक तो स्टार्ट केला होता ना राव, थोडा रिकॅप राहतो का नाही, पुढचा एपिसोड आल्यावरती रिकॅप नाही नसतो का? सिरियल बिरियल पाहता का नाही? अनुपमा नका पाहत जाऊ, म्हणजे असे स्टार प्लस नाही पाहायचं, सोनी टी व्ही पाहायचं, एकदम हॅपी. ठीक आहे. चला आपलं सध्या हॅपी लेक्चर स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स, हां, सो अकाउंटिंग सायकलपासून आपण स्टार्ट केलं होतं. सायकल मनी अकाउंटिंग सायकल. सो बेसिकली अकाउंटिंग सायकलमध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं होतं की बिझनेसमध्ये काही ट्रान्झॅक्शन्स होतात, म्हणजे आपण खरेदी विक्री वगैरे केले तर ट्रान्झॅक्शन्स होतात. ते ट्रान्झॅक्शन्स आपण सिस्टमॅटिकली लिहून ठेवतो, रेकॉर्ड करून ठेवतो. त्या बुकला जर्नल म्हणतात, JOURNAL, ज्याच्यात आपण लिहून ठेवतो. त्याच्यानंतर ते जर्नलचे ट्रान्झॅक्शन आपण ट्रान्सफर करतो लेजरमध्ये, आणि त्या ट्रान्सफरच्या प्रोसेसला म्हणतात, काय म्हणतात? जर्नलमधून लेजरमध्ये ट्रान्सफर करतात. आता तुम्ही एक्झाममध्ये सिलेक्ट होणार आहे, त्याच्यानंतर तुमची काय होईल? अकाउंट बनवतो आपण, ट्रायल अकाउंट बनवतो, तो पुढचा विषय. त्या अकाउंटमध्ये जे ट्रान्सफर करतो ना आपण, त्या प्रोसेसला काय म्हणतात, हा माझा प्रश्न आहे. मी सांगितलं होतं पोस्टिंग. हा, येऊ ना बात. मी बोलला ना तुम्हाला, सोपी ट्रिक काय दिली, सिलेक्शन झाल्यावर तुमचं काय होणार आहे? पोस्टिंग. लक्षात ठेवा ना राव. जर जर्नलमधनं लेजरमध्ये गेल्यावर काय होतं? पोस्टिंग. त्याला पोस्टिंग म्हणतात त्या प्रोसेसला. याला अकाउंट म्हणतो आपण, लेजरला बेसिकली. त्याच्यानंतर त्याचं ट्रायल बॅलन्स बनवलं जातं. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? समरी. जेवढे आपण अकाउंट बनवले त्याची समरी, प्रत्येक अकाउंटची समरी, दॅट इज ट्रायल बॅलन्स. त्याच्यानंतर काय ॲडजस्टमेंट असतात, ॲडजस्टिंग जर्नल एंट्रीज, म्हणजे इयरच्या एंडला ॲडजस्टमेंट असतात. आणि जर तुम्हाला आठवत असेल थोडं 11-12चं अकाउंट, इथंच गाडी अटकायची तुमची, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, तेच आठवायचे नाही, त्याच्यामुळे टॅली व्हायचं नाही कधी, लय डोक्याला ताप. एवढं सगळं झालं, एंडला एकच कन्क्लुजन राहतं, सर टॅलीच होत नाही, बरोबर ना? तर एंड ऑफ द डे तिथंच अडकून जायचो आपण, ते याच्याचमुळे. आता याचं बेत आपण बघायचं आहे, त्यांनी तेव्हा त्रास दिला आहे, आता आपण याचं पोस्टमॉर्टम करू, काही घाबरू नका. नेक्स्ट, ॲडजस्टेड ट्रायल बॅलन्स, म्हणजे ॲडजस्टमेंट इफेक्ट दिल्यानंतर ट्रायल बॅलन्स, आणि फायनली फायनल अकाउंट्स. आपण शक्यता हा पार्ट स्किप करून डायरेक्ट इथं जातो, आपण डायरेक्ट फायनल अकाउंट बनवतो इयर एंडला. इयर एंड कधी होतो? 31 मार्चला. डन. चलो लेट स्टार्ट. मूव फटाफट. बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, ज्याच्यात काहीतरी देणं घेणं होतं आहे, बिझनेसवर काहीतरी इफेक्ट होतो आहे. नेक्स्ट, इव्हेंट म्हणजे काय? त्याचा परिणाम. मुलांनो, पुढचे 5 ते 10 मिनिटं एकदम फास्ट ट्रॅक गाडी चालणार आहे, सुपर फास्ट बोलतो बुलेट ट्रेन. का बरं? हा सगळा पार्ट झालेला आहे. मी फास्टमध्ये रिवाईज करतोय, म्हणजे ऑलरेडी शिकवताना आता थोडंसं फास्ट जावं लागणार आहे, कारण कंटेंट खूप आहे, आणि हे त्यातल्या त्यात रिव्हिजन आहे. तर डायरेक्ट गिअर 5व्या टॉप गिअरवर गाडी चालू करतोय मी. ठीक आहे. आणि जेव्हा आजचा पार्ट स्टार्ट होईल तेव्हा मी 3rd, 2nd गिअरवर येऊन जाईल, डोंट वरी. नाव इव्हेंट म्हणजे काय? कंक्लुजन ऑफ द ट्रान्झॅक्शन. म्हणजे मी 100 रुपयाला वस्तू घेतली, 120ला विकली, 20 रुपये झाला प्रॉफिट, दॅट इज इव्हेंट. ठीक आहे. नेक्स्ट, अकाउंट म्हणजे लेजर बनवलं जातं, त्याच्यात एखाद्या पर्टिक्युलर ॲसेट किंवा पर्टिक्युलर पर्सन, एखादा पर्टिक्युलर आयटम, त्याचे सर्व ट्रान्झॅक्शन एका ठिकाणी लिहितो आपण. ओके. फॉर एक्झाम्पल, नाव काय बोलले? पवन ना? येस. सो पवन एक कस्टमर आहे आपले, आणि त्याचं अकाउंट बनवलं, तर पवनचं अकाउंट. तर पवनशी रिलेटेड सगळे ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी लिहू, त्याला म्हणतात अकाउंट किंवा लेजर. तो अशा प्रकारचं लेजर असतं, लेफ्टला डेबिट, राईटला क्रेडिट. पोरांनो, तुम्ही ते फॉरेनला ड्रायव्हिंग पाहिलेली, म्हणजे फॉरेनला नाही गेलं तुम्ही, मला माहिती आहे, ते मूवी वगैरे बघितला असेल एखादा हॉलिवूड मूवी, ड्रायव्हिंग साईड कोणती राहते त्यांची? लेफ्ट साईड.
DR म्हणजे ड्रायव्हर. आणि कंडक्टर कुठं राहतो? राईट साईडला कंडक्टर. आणि यांचा शोध लावणारे बी फॉरेन नॉलेज आहे ना ते काय लुका पॅचुअली वगैरे आहे ते नाव वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या सेशनमध्ये. इटलीचे आहे भाऊ. सो इटलीमध्ये कसं राहतं, लेफ्ट साईडला ड्रायव्हर, राईट साईडला कंडक्टर. त्या हिशोबाने डेबिट क्रेडिट आहे. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम जोक पुढे जाऊया आपण. आणि एवढं बी सिरियस नका हो, टेन्शन बस स्टडीचं सर मध्येच जोक मारता तुम्ही. सिरियस झालं तर पेशंट होऊन झालं. आपल्याला स्टडी करायचं आहे तर एन्जॉय नाही करू डेफिनेटली. कॅपिटल, बिझनेसमध्ये जो पैसे इन्व्हेस्ट केले दॅट इज कॅपिटल. आणि बिझनेसमधून जे घेऊन गेलो पर्सनल यूजसाठी दॅट इज ड्रॉइंग्स. लायबिलिटी म्हणजे कर्ज. तर त्याच्यात दोन प्रकार असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी म्हणजे ओनरला जे पैसे देणं आहे आपल्याला, मालकाला, दॅट इज इंटरनल लायबिलिटी म्हणजे थोडक्यात कॅपिटल. आणि एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे आउटसाइडरला द्यायचे, म्हणजे मालक सोडून दुसरे, ओनर सोडून बाकीच्या लोकांना जे पैसे द्यायचे दॅट इज एक्सटर्नल लायबिलिटी. नेक्स्ट लायबिलिटीमध्ये अजून म्हणजे वेगळ्या बेसिसवर दोन कॅटेगरी बनतात, एक लॉंग टर्म, एक शॉर्ट टर्म. नावातच त्याचा अर्थ आहे. लॉंग टर्म लायबिलिटी म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वेळेत पे करायचं आहे. मी आज पैसे घेतले 5 वर्षानंतर तुम्हाला देणार, हे लॉंग टर्म झालं. आणि करंट लायबिलिटी म्हणजे विदिन 1 इयर. आज आपण समजा कर्ज घेतलं आणि 1 वर्षाच्या आत आपण पे करून टाकू. बँक ओव्हरड्राफ्ट त्याचं एक्झाम्पल आहे. ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, मालमत्ता. मुझे हक है असं ज्या वस्तूला आपण म्हणू शकतो. ओके, ते हिरोईन नाही, ती वस्तू म्हणजे समजा गाडीवर म्हणतोय मुझे हक आहे, माझी गाडी आहे ना असं. सो गाडी, घर, बंगला वगैरे जे आपल्या ओनरशिपचं आहे, जे आपण विकत घेतलेलं आहे, तर ते झालं आपले ॲसेट्स. ठीक आहे ना. आता त्याच्यात असतं एक नॉन करंट ॲसेट आणि दुसरं आहे करंट ॲसेट. ज्या ॲसेटला हात लावल्यावर करंट भेटतो ते ॲसेट करंट, बरोबर ना. करंट लागतो, शॉक लागतो. सो नॉन करंट म्हणजे अशी ॲसेट ज्याची लाईफ 1 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 1 वर्षापेक्षा कमी असेल तर ती करंट ॲसेट झाली. ठीक आहे. नेक्स्ट टँजिबल ॲसेट्स. टँजिबल म्हणजे विच वी कॅन सी, विच वी कॅन टच, जे बघू शकतो, टच करू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जस्ट आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहात, क्लासरूममध्ये आलेले आहात. ठीक आहे ना. आता या क्लासरूममध्ये बघू शकतो, अरे सॉरी, हां बघा आपलं हे जे इंटेरियर आहे आपला, म्हणजे सेटअपच एकदम गजब आहे. असं फिलिंग एकदम भारी होतं आपल्या सेटअपमध्ये. ठीक आहे. असं फ्रेश वाटलं पाहिजे, त्या हिशोबाने आपण सगळं सोफा बिफा इंटेरियर सगळं घेऊन ठेवलेलं आहे. आता हे काय माझ्या ॲसेट, विच वी कॅन सी, विच वी कॅन टच. हे बघा टच केलं मी, टँजिबल आहे, संपला विषय. आणि इनटँजिबल विच वी कॅन नॉट सी, विच वी कॅन नॉट टच, म्हणजे बिझनेसचं गुडविल, कॉपीराईट, पेटंट, हे इनटँजिबल अदृश्य ॲसेट असतात. नेक्स्ट फिक्टिशियस म्हणजे फेक ॲसेट. ॲक्च्युली हे खरं तर ॲसेट नाही आहे, पण त्याचं बेनिफिट लॉंग टर्मसाठी भेटणार आहे म्हणून त्याला ॲसेट म्हटलं जातं, फिक्टिशियस ॲसेट. हे विकू नाही शकत, याला काही व्हॅल्यू नाही भेटत. एक्सपेंडिचर खर्च, त्याच्यात कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मुलांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आपण खर्च तर केला, पण त्याच्यापासून अशी वस्तू भेटली की ज्याचा बेनिफिट आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त वेळेसाठी होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी आता हा डिजिटल बोर्ड घेतला, कमीत कमी 5-10 वर्ष तर चालेल ना, 1 वर्षापेक्षा जास्त वेळेस. त्याच्यामुळे ही माझ्यासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. ॲसेट थोडक्यात ॲसेट, लॉंग टर्म ॲसेट. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे डे टू डे लाईफचा खर्च. ठीक आहे. सॅलरी, रेंट, लाईट बिल वगैरे हे खर्च आहे, त्याच्याने लॉंग टर्म बेनिफिट नाही भेटणार, ते झालं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आपण ॲडव्हर्टिजमेंटचे एक्झाम्पल बघितलं, इसको लगाड आलं तो लाईफ झिंगाला आला, आठवलं. सो हे जे बघितलं होतं आपण, हे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर ॲडव्हर्टिजमेंट ही काही ॲसेट नाही आहे, रेग्युलरच खर्च आहे, पण तरी सुद्धा बेनिफिट लॉंग टर्म भेटतोय. हे झालं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे एकंदरीत दोघांची खिचडी, कॅपिटल आणि रेव्हेन्यू. म्हणायला रेव्हेन्यू बी आहे पण बेनिफिट लॉंग टर्म बी आहे, म्हणून मग त्याचा कॉम्बो म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. इथपर्यंतच पोहोचलो ना आपण. एक्सपेंडिचर झाला, एवढं जिंगाला झालं ना राव. हो का, फिक्टिशियस ॲसेटमध्ये झालं का ते. ओके, एक्सपेंडिचरपासून स्टार्ट होईल का. ओके, सॉरी, थर्ड गिअर चेंज, इथून परत स्लो मोशन में. ओके, हां येस स्टुडंट्स, जेवढे लाईव्हमध्ये जोडलेले आहात एवढंच माझी रिक्वेस्ट राहील, एंडपर्यंत बोला. बघा हे डेमो सेशन आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, जॉईन करा नका करू, इट इज युअर चॉईस, काही फोर्स नाही आहे, काहीच नाही. पण एवढं माझी रिक्वेस्ट राहील की एंडपर्यंत बघून जा, नॉलेज गेन करून जा, आज जे टार्गेट आहे तेवढं घेऊन जा. यस शुभम बोला. सर आवाज येतोय. ओके शुभम सर आहात, सॉरी. हां शुभम सर बोला. सर एक रिक्वेस्ट होती, आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे, फक्त ते ॲपचं थोडं सांगून द्या ना, ते डाउनलोड कसं करायचं विद्यार्थ्यांना, म्हणजे एकदम बेसिक पासून थोडंसं. ओके सर, परचेस करायची प्रोसेस मी जस्ट एक्सप्लेन केली मुलांना. ओके थँक्यू सर. ओके हो, 1-5 मिनिटं आधी मी पूर्ण प्रोसेस सांगितली मुलांना कोर्स जॉईन करेपर्यंत. ओके डन थँक्यू सर. सॉरी. येस सर, नो इश्यू सर.
आणि सर मुलांना तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मी ॲक्च्युली मला शोभम सर बोलले की प्रॉपरली ॲप रिलेटेड गाईड करायला. अजूनही समजा तुम्हाला काही इश्यू असेल की ॲप डाउनलोड केलं पण कोर्स नाही भेटला, कोर्स भेटला पण कंटेंट नाही भेटलं, म्हणजे कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर डेफिनेटली एक प्रॉपर व्हॉट्सअपला जरी मेसेज केला ना आम्हाला की तुमचा इश्यू काय आहे तरी त्याला तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाईल. ठीक आहे. येस करतो मी सर कंटिन्यू. हां येस लागेल तर एंडमध्ये मी परत एकदा सांगून देईल. नाव कॅपिटल एक्सपेंडिचर ना. एक्सपेंडिचर म्हणजे नेमकं काय? एनी टाईप ऑफ पेमेंट फॉर द रिसिप्ट ऑफ बेनिफिट. कोणत्या तरी गोष्टीचा आपल्याला बेनिफिट पाहिजे त्याच्यासाठी आपण खर्च केला, दॅट इज एक्सपेंडिचर. काहीतरी बेनिफिट पाहिजे. आता मी लाईट बिल पे केलं का बरं तर मला इलेक्ट्रिसिटी पाहिजे. सॅलरी पे केली का बरं तर मला स्टाफ पाहिजे जे माझ्यासाठी काम करतील. सो आपल्याला काहीतरी बेनिफिट भेटतंय त्याच्यासाठी आपण समोरच्याला पैसे देतोय, दॅट इज एक्सपेंडिचर. ठीक आहे. आता एक्सपेंडिचरचे 3 प्रकार: कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर बघा. एक्सपेंडिचर विच इज इन्कर्ड म्हणजे थोडक्यात खर्च केला. कशासाठी? फॉर ॲक्वायरिंग ऑर इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट. मुलांनो आपल्याला जर एखादी फिक्स ॲसेट आपण खरेदी केली किंवा एखाद्या फिक्स ॲसेटची व्हॅल्यू वाढवली. सर खरेदी कळलं, ॲक्वायर म्हणजे खरेदी करणं. असं व्हॅल्यू वाढवली म्हणजे असं कसं काय ना, ॲसेटची व्हॅल्यू कशी वाढवली तुम्ही? फॉर एक्झाम्पल 1 फ्लोअरचं घर होतं आमचं, आता 2रा फ्लोअर पण त्याच्यावर बांधला, ॲडिशन झालं ना. ते त्याला विकत घेतलं नाही म्हणू शकत, ॲक्वायर नाही म्हणू शकत. इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. किंवा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कार होती, ती आता मी मोडिफाईड करून टाकली. ठीक आहे. म्हणजे समजा स्पोर्ट्स लुक केला, काहीतरी चेंजेस केले त्याच्यात, इंजिन म्हणजे एकदम भारीवालं बसवलं, त्याला आता ना एकदम जगामगा मला बघा असे काही काही राहतात गाड्या एकदम जोरदार. ठीक आहे. सो मी लाईटिंग वगैरे सगळं स्ट्रक्चर चेंज केलं. तर काय झालं, एक्झिस्टिंग ॲसेटमध्ये मी काहीतरी ॲडिशन केलं, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू वाढली. फॉर एक्झाम्पल आधी ती गाडी 10 लाखाची किंमत होती, तर आता मी मोडिफाईड केल्यानंतर समजा त्याची किंमत 15 लाख झाली. ओके. किंवा घर पण आपण रिन्यू करतो, रिन्यू केल्यानंतर पण चेंजेस त्याचे व्हॅल्यू ॲडिशन होतं कारण आपण इंटेरियर नवीन केलं, फर्निचर नवीन केलं, एक्सेट्रा. सो सांगायचा अर्थ काय, जर आपण एखादी ॲसेट परचेस केली किंवा ॲसेट होती त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन केलं ज्याच्याने त्याची व्हॅल्यू वाढते, त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. एक्झाम्पल बघू शकता, परचेस ऑर इरेक्शन ऑफ बिल्डिंग म्हणजे थोडक्यात परचेस करणं किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली. समजा प्लॅन्ट आहे, मशिनरी, फर्निचर अशी काही वस्तू जर घेतली तर ते माझ्यासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. थोडक्यात फिक्स ॲसेट खरेदी केली तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. फिक्स ॲसेटलाच नॉन करंट ॲसेटसुद्धा म्हणतात. ओके. मुलांना मी 2-3 जेवढे नावं आहेत सांगत जाईल. नोट्समध्ये प्रत्येक शब्द राहीलच असं नाही आहे, सगळंच नोट्समध्ये राहिलं असतं तर मग आमचा पोटा पाण्याचं कसं झालं असतं, मग नोटच विकल्या असत्या फक्त. राईट. सो डेफिनेटली मी काही ॲडिशन करत जाईल ते तुम्ही रायटिंग करत जा सोबत. आणि मुलांना प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, जरी तुम्ही डेमो म्हणूनच बघत असाल, जॉईन नाही करायचं आहे काही प्रॉब्लेम नाही, पण पेन पेपर सोबत राहू द्या आणि लिहित जा. तुमच्या भाषेत असं लिहा ना विचित्र, बाजूच्याला बी नाही कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं तरी काफी आहे. एक्झामच्या 1 दिवस आधी तुम्हाला बी कळलं तुम्ही काय लिहिलंय, खूप आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. डॉक्टरसारखी आहे हँडरायटिंग, पण लिहित जा, रायटिंग कंटिन्यू ठेवा. नेक्स्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे द फुल बेनिफिट. एक्सपेंडिचर आपण केला आहे, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. तर फुल बेनिफिट ऑफ विच इज रिसिव्ड ड्युरिंग 1 अकाउंटिंग पिरियड. मुलांना बेनिफिट केव्हा भेटतोय? ड्युरिंग 1 अकाउंटिंग पिरियड. अकाउंटिंग पिरियड म्हणजे 1 वर्ष. सांगायचा अर्थ असा की आपण खर्च केला आहे पण त्याचा बेनिफिट 1 वर्षाच्या आतच संपून जातोय. एक्झाम्पल, सॅलरी दिली, स्टाफ किती दिवस काम करेल? 1 मंथ. रेंट भाड्याचा खर्च, बरोबर ना. आता ते जे भाडं पे केलं आपण, प्रॉपर्टी किती दिवस भेटेल? 1 मंथ. इलेक्ट्रिसिटी लाईट बिल किती दिवसाचं? 1 मंथ. सॉरी ॲडव्हान्स बरे 2-4 महिन्याचा. ठीक आहे 2-4 महिन्याचा देऊ भाऊ. सो पण सांगायचा अर्थ 1 वर्षाच्या आतच संपून जाईल. सो इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो ॲज सच ऑल द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स, जेवढे पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात म्हणजेच थोडक्यात डे टू डे लाईफचा खर्च बिझनेसच्या, आणि तो रेग्युलर होणार आहे, तो रिकरिंग परत होणारच आहे. लाईट बिल परत लागेल, सॅलरी प्रत्येक महिन्याला लागेल, हे होतच राहील. क्लिनिंग, मेंटेनन्स, सर्व गोष्टी दे आर डेबिटेड टू, हे डेबिट केले जातात ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मुलांना फायनल अकाउंट हा टॉपिक आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे, पण मी आता जस्ट त्याचा इथला जो पार्ट आहे एक्स्ट्रॅक्ट तो आता क्लिअर करतो. फायनल अकाउंटमध्ये 3 गोष्टी असतात: ट्रेडिंग अकाउंट, अजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. व्हेरी नाईस. हे 3 गोष्टी असतात. तर ह्या 3ही गोष्टींमध्ये जे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं ना त्याच्यात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर लिहिले जातात, बॅलन्स शीटमध्ये नाही आहेत. ओके. तुम्हाला मी टीच
केलं होतं ना काल. हां, हे बघा फायनान्स अकाउंटमध्ये आपण लिहिलं होतं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. सो आईला त्या नादात हरवलं राव नोट्स, उगीच दाखवलं तुम्हाला. ठीक आहे, सापडलं. सो ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहिले जातात कारण हा रेग्युलर खर्च आहे, याचा लॉंग टर्म बेनिफिट नाही आहे. आणि पुढे दिले बघा, सच एक्सपेंडिचर डज नॉट रिझल्ट इन इन्क्रीज इन अर्निंग कपॅसिटी ऑफ द बिझनेस. आणि मुलांनो, हे जे आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर करतो डे टू डे लाईफचा जो बिझनेसचा रेग्युलर खर्च असतो, त्याच्यामुळे आपली बिझनेसची अर्निंग कपॅसिटी नाही वाढत आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता मी हा डिजिटल बोर्ड घेतला किंवा कॅमेरा घेतला, माईक घेतला, हे सगळं सिस्टम घेतलं, याच्यामुळे काय झालं की मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टीच करू शकतो आहे. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी टीच करू शकतो आहे, त्याच्यामुळे माझा इन्कम वाढला का? नाही. आईला राव वाढला नाही. ऑनलाईनच शिकताय ना पोरास, काय करता राव हो म्हणा. सो ऑनलाईन माझं रीच वाढलं, मी मुलांपर्यंत पोहोचू शकलो, थ्रूआउट महाराष्ट्र सर्वांना शिकवू शकतो आहे, तर माझं रीच वाढलं, त्याच्यामुळे माझं अर्निंग वाढला. तर हा डिजिटल बोर्डचा जो खर्च आहे हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कशामुळे? तर त्याच्यामुळे माझी रेव्हेन्यू अर्निंग कपॅसिटी वाढते. हा एक क्लासरूम होता, मी दुसरा बनवला, तिसरा क्लासरूम बनवला, तर याच्यामुळे काय होतं, जास्त स्टुडंट बसू शकतात, तर जास्त अर्निंग होऊ शकते, तर त्याच्यामुळे माझी अर्निंग कपॅसिटी वाढते. जर अर्निंग कपॅसिटी वाढत असेल तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर, आणि अर्निंग कपॅसिटी नाही वाढत आहे तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. क्लिअर आहे? तर त्याच्यात काय होतं, बट ओनली हेल्प टू मेंटेन द एक्झिस्टिंग अर्निंग कपॅसिटी. सॅलरी, रेंट वगैरे दिल्यामुळे फक्त अर्निंग कपॅसिटी मेंटेन राहते, वाढत वगैरे नाही. क्लिअर? नेक्स्ट, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? खरं सांगायचं तर हे एक्सपेंडिचर रेव्हेन्यूच आहे. रेव्हेन्यू म्हणजे काय? डे टू डे लाईफचा खर्च, पण त्याचा बेनिफिट जो आहे इज लाईकली टू डिराइव्ड ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स. हा रेग्युलर एक्सपेंडिचर आहे, पण तरीसुद्धा त्याचा बेनिफिट लॉंग टाईमसाठी भेटतोय, त्याला म्हणतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एक्झाम्पल सेम, इसको लगा डाला तो लाईफ झिंगा लाला. तर सांगायचा अर्थ काय? तर ॲडव्हर्टिजमेंटवर जर आपण खर्च केला, हेवी एक्सपेंडिचर ऑन द ॲडव्हर्टिजमेंट, जर आपण ॲडव्हर्टिजमेंटवर खूप जास्त हेवी खर्च केला तर त्याचा बेनिफिट लॉंग टाईमसाठी होतो. ठीक आहे ना? आता फॉर एक्झाम्पल, आज मी क्लासेसचा खर्च केला, एखादा 9th स्टँडर्डमधल्या मुलाने बघितलं, बोर्ड दिसला त्याला KKCA, तो लगेच येईल का माझ्याकडे क्लासला? नाही. आता 9thला अकाउंट नाही आहे ना, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्याच्याकडे होतं, यार आपण जेव्हा 11thला जाऊ, कॉमर्स घेऊ, यांच्याकडे जाऊ, मला बेनिफिट 2 वर्षानंतर भेटला. कळतंय? तर हेवी एक्सपेंडिचर जर आपण केला तर त्याचा बेनिफिट लॉंग टाईमसाठी भेटतो, आणि ते असं लगेच नाही संपत आहे बेनिफिट. तर अशा सिच्युएशनमध्ये त्याला म्हणतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजेच सेम जे आपण फिक्टिशियस ॲसेट बघितलं त्याच्यातलं एक्झाम्पल सेम कंटिन्यू केलं आहे आपण याच्यात. ठीक आहे ना? सो याच्यात काय केलं जातं मुलांना, बिकॉज याचा बेनिफिट लॉंग टर्म भेटतोय, सो द होल ऑफ सच एक्सपेंडिचर इज नॉट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर पूर्ण खर्च, फॉर एक्झाम्पल मी ॲडव्हर्टिजमेंटवर 10 लाखाचा खर्च केला, तो पूर्णचा पूर्ण मी प्रॉफिट अँड लॉसमध्ये नाही लिहिणार. मग काय करेल मी, ते स्प्रेड करेल, म्हणजे पसरवेल ओव्हर द इयर्स फॉर विच बेनिफिट इज लाईकली टू लास्ट. आता मला वाटतंय, असा अंदाज आहे माझा, की मी 10 लाख आज खर्च करतोय, पण मला पुढचे 5 वर्ष बेनिफिट भेटणार आहे त्याचा. तर मी काय करेल अशा केसमध्ये, जो एक्सपेंडिचर आहे ना ॲडव्हर्टिजमेंटचा, तो मी आधी ॲसेटमध्ये लिहिल. सर मग ॲसेटमध्ये कसं काय? ॲडव्हर्टिजमेंट तुमची प्रॉपर्टी का? अरे भावांनो, तेच तर बघितलं ना आपण फिक्टिशियसमध्ये. ॲक्च्युअलमध्ये ती खरं ॲसेट नाही आहे, पण तरी ती ॲसेटमध्ये लिहू, कारण लॉंग टर्म बेनिफिट आहे. मग मी काय करेल, 10 लाख रुपये कुठे लिहिल? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सर मग ते तिथंच राहील का कायम? नाही. बेनिफिट किती वर्ष भेटतोय? 5 वर्ष. खर्च किती केला मी? 10 लाख. म्हणजे ॲव्हरेजली पर वर्षाचा खर्च किती झाला? 2 लाख रुपये. राईट? 20 नाही, 2 लाख. तुला 20 वर चार्जर म्हणायचं होतं का? ओके. सो बेसिकली 2 लाख खर्च झाला. मी काय करेल मग, प्रत्येक वर्षी ॲसेट 10 लाखाची आहे ना, त्याच्यातून 2 लाख मायनस करेल, म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू कमी होऊन जाईल, आणि तो खर्च प्रॉफिट अँड लॉस राहील. डेप्रिसिएशन सारखं, ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली, प्रॉफिट अँड लॉसला लिहा, सेम. मग असं प्रत्येक वर्षी मी करत जाईल. पुढच्या वर्षी परत 2 लाख कमी करेल आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिल. असं करत करत 5 वर्षात त्याची व्हॅल्यू किती होऊन जाईल ॲसेटमध्ये? ॲटोमॅटिक 0 होऊन जाईल. सर मग असं कसं काय 0? अरे त्याचा अर्थच तो आहे ना की त्याचा बेनिफिट किती वर्ष आहे आपल्याला? 5 वर्ष. मग 5 वर्षानंतर व्हॅल्यू 0च झाली पाहिजे ना, कारण त्याचा बेनिफिटच नाही आहे पुढे. असं करत करत आपण एक्सपेंडिचर थोडा स्प्रेड करणार. ठीक आहे. नेक्स्ट, अँड ओनली अ पार्ट ऑफ सच एक्सपेंडिचर टेकन टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एव्हरी इयर, म्हणजे 2-2 लाख आपण प्रॉफिट एव्हरी इयर घेणार. अँड अनरिटर्न ऑफ पोर्शन, म्हणजे जो पोर्शन अजून आपण रिटर्न ऑफ म्हणजे व्हॅल्यू संपवणं. तर 10 लाखापैकी 2 लाख व्हॅल्यू कमी केली तर 8 लाख अजून पण व्हॅल्यू आहे, ते कुठे राहणार? इज अलाउड टू स्टँड ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. तर ते ॲसेट साईडला दिसत राहील.
पुढच्या वर्षी अजून 2 लाख मायनस होतील तर 6 लाख दिसत राहतील. असं करत करत 5 वर्षानंतर 0 येईल. डन. गॉट इट? येस. नेक्स्ट इन्कम. इन्कम खरं सांगायचं तर इथंच तर आमचं गोडं अटकलंय सर, म्हणून तर लेक्चरला बसलोय. तुमच्या इन्कमचाच तर विषय आहे खरं. चला हरकत नाही. इन्कम नॉर्मली तुम्ही इन्कम कशाला कन्सिडर करता? समजा आज माझं दुकान आहे आणि 10,000चा सेल झाला, त्याला आपण गल्ला झाला, 10,000चा कलेक्शन झालं, जे जे म्हणतो त्याला आपण इन्कम म्हणतो. बट ही कन्सेप्ट चुकीची आहे, समजून घ्या. अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ गुड्स, मी माल विकल्यावर जे पैसे भेटले त्याला रेव्हेन्यू म्हणतात. ओके. कॉस्ट ऑफ गुड्स म्हणजे गुड्स जे आपण विकले, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे जे विकले त्याचा आपल्याला पण खर्च आला असेल, आपण पण विकत घेतले, त्याला एक्सपेन्स म्हणू. आणि जे सरप्लस आहे, सरप्लस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर एक्सपेन्सेस इज कॉल्ड इन्कम. आता विथ फिगर एक्झाम्पल देतो म्हणजे समजेल. आता दिवसभरात मी 10,000चे गुड्स सेल केले, हा झाला माझा रेव्हेन्यू. ठीक आहे, हा झाला माझा दिवसभराचा कलेक्शन. 10,000 इज माय रेव्हेन्यू, इज नॉट माय इन्कम, इट इज माय रेव्हेन्यू. आता ते गुड्स मला कितीला आले होते, दॅट इज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे मी जे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा अर्थ काय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे जे गुड्स सोल्ड केले त्याची मला कॉस्ट किती होती. फॉर एक्झाम्पल मला कॉस्ट होती त्याची 7,500, तेवढ्याला मी ते खरेदी केले होते. सो 10,000ला विकले, माझी कॉस्ट 7.5 होती, म्हणजे एक्स्ट्रा किती भेटले मला, 2.5. दॅट इज माय इन्कम, दॅट इज माय ॲक्च्युअल इन्कम. म्हणजे रेव्हेन्यू ओव्हर एक्सपेन्सेस, म्हणजे एक्सपेन्सेसपेक्षा रेव्हेन्यू जेवढा जास्त आहे त्याला म्हणतात इन्कम. क्लिअर आहे? आपला प्रॉब्लेम काय आहे, इनकम. हिंदीवाला कम आहे आपला. ओके, हा इंग्लिशवाला कम होता इन्कम. हरकत नाही पोरांनो, मी डिमोटिवेट नाही करत आहे. सांगायचा अर्थ असा आहे, आज कम आहे, हिंदीवाला कम आहे, फ्युचरमध्ये इंग्लिशवाला इन्कम पाहिजे आपल्याला, राईट? तर त्याच्यासाठीची ही जर्नी पूर्ण डेफिनेटली वी विल रीच, करू आपण 100% प्रयत्न. नेक्स्ट प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय, एक्सेस ऑफ टोटल रेव्हेन्यू ओव्हर टोटल एक्सपेन्सेस. म्हणजेच आपण त्याच्यावरती बघितलं, रेव्हेन्यू जेवढा जास्त आहे टोटल रेव्हेन्यू ओव्हर टोटल एक्सपेन्सेस. मग सर इन्कम आणि प्रॉफिट सेम आहे का, तर आन्सर इज नो. सर कसं काय आहे, इथं बी तेच आहे. काय म्हटलेलं आहे पाहून घ्या सर, तुम्हाला खोटं वाटतं का, पलटी मारता सर तुम्ही बी. लिहिलेलं आहे तिथं, काय लिहिलेलं आहे, रेव्हेन्यू ओव्हर एक्सपेन्सेस, बरोबर. सरप्लस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर एक्सपेन्सेस, त्याला इन्कम नाव दिलं आहे. आणि इथं काय दिलं आहे, एक्सेस ऑफ टोटल रेव्हेन्यू ओव्हर टोटल एक्सपेन्सेस. शेम टू शेम तर झालं सर, शेम टू शेम, शेम 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 नाही पोरांनो, इट इज नॉट सेम. डिफरन्स इज टोटल वर्ड आहे तिथे, ठीक आहे ना. सो जेव्हा विषय टोटल रेव्हेन्यूचा येतो, म्हणजे टोटल समजा मी गुड्स विकले आहेत, सर्व्हिसेस दिले आहेत, सर्वांचं टोटल घेणार. आणि एक्सपेन्सेसमध्ये प्रत्येक एक्सपेन्स म्हणजे सॅलरी, रेंट वगैरे सर्व एक्सपेन्स जाऊन जो इन्कम राहील दॅट इज अवर ॲक्च्युअल प्रॉफिट ऑफ द बिझनेस, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो, राईट. जो थेट कॅल्क्युलेट करतो आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये, त्यानंतर नेट प्रॉफिट, राईट. सो थेट आपण पुढच्या कन्सेप्टवर जाऊ आता. नेक्स्ट इज गेन. मुलांना गेन हा शब्द ऐकला असेल, पण मिनिंग मला नाही वाटत स्कूलमध्ये कॉलेजमध्ये विचारला असेल किंवा सांगितलं असेल. म्हणजे मी पण नाही शिकवत मुलांना, गरज नसेल तर, जेव्हा 11च्या लेवलला. पण मग आता सांगणं गरजेचं वाटतं मला की गेन म्हणजे काय. कारण आपण क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स असं काय ऐकलं असेल, पण इन्कम आणि गेन याच्यात फरक काय, हा कधी प्रश्नच नाही पडला. सो गेन म्हणजे काय बघा, मॉनिटरी बेनिफिट. मॉनिटरी म्हणजे पैशामध्ये बेनिफिट झाला. सर बेनिफिटला तर प्रॉफिट म्हणता, इन्कम म्हणता ना, किंवा प्रॉफिट झाला. ऑर ॲडव्हान्टेज म्हणजेच बेनिफिट झाला. कशामुळे, रिझल्टिंग फ्रॉम. मुलांनो हा इम्पॉर्टंट विषय, रिझल्टिंग फ्रॉम कशापासनं, इव्हेंट ऑर ट्रान्झॅक्शन विच आर इन्सिडेंटल टू बिझनेस. मुलांनो तुम्हाला अशा ट्रान्झॅक्शनपासून बेनिफिट झाला जो बिझनेसशी रिलेटेड आहे, बिझनेसचा पार्ट नाही आहे. म्हणजे काय, तुम्ही फीस दिली, देणार ना नक्की, त्याला काय ॲडव्हान्स घ्यायचं. सो बेसिकली तुम्ही फीस दिली. आता हा माझा डे टू डे इन्कमचा पार्ट आहे. आय एम अ प्रोफेशनल पर्सन, आय एम अ टीचर. तर ॲज अ टीचर मला फीस भेटेल. हा माझा रेग्युलर इन्कमचा पार्ट आहे, रेग्युलर माझा बिझनेसचा ट्रान्झॅक्शनचा रेग्युलर पार्ट येतो. तर हे माझ्यासाठी रेव्हेन्यू आहे. फीस भेटली म्हणजे माझा रेव्हेन्यू झाला. पण आता सपोज एखादी गाडी होती माझ्याकडे, कार होती, आता ती खूप जुनी झाली, म्हटलं विकून टाकूया. आता ती कार मी सेकंड हँड घेतली होती, सपोज मी स्वतः 5 लाखाला, पण सेकंडमध्ये 6 लाखाला विकली गेली. होऊ शकतं. प्रॉफिट झालं, 1 लाखाचा प्रॉफिट झाला.
पण त्याला प्रॉफिट नाही म्हणणार, गेन म्हणणार. का बरं? तो माझ्या डे टू डे बिझनेसचा पार्ट नाही आहे. प्रॉफिटच झालाय. रिश्ता वही सोच नाही, स्टार प्लस. ओके, सो बेसिकली इथं रिश्त्यामध्ये सोच थोडीशी नवीन काय आहे, तर यांचं म्हणणं आहे की प्रॉफिट होतोय, फक्त रिझन बिझनेसचं ट्रान्झॅक्शन नाही आहे, त्याच्याशी इन्सिडेंटल म्हणजे त्याच्याशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन एखादं. मी म्हणजे आता डिजिटल बोर्ड विकला, डिजिटल बोर्ड विकणं हा माझा बिझनेस नाहीच आहे, पण नव्हता लागत, म्हटलं चला आता आपण अपग्रेड करूया, नवीन वापरूया, जुना विकून टाकूया. जुना विकला आणि त्याचा मला प्रॉफिट झाला. सो तो बिझनेसशी रिलेटेड इन्कम आहे, दॅट इज गेन. कोर्ट केस वगैरे चालू होती, कोर्ट केसमध्ये जिंकलो. सपोज मी एखाद्या केस फाईल केली होती पेनल्टी वगैरेसाठी, ती कोर्ट केस मी जिंकलो, मला पैसे भेटले, दॅट इज गेन. नेक्स्ट इज लॉस. टोटल एक्सपेंसेस एक्सीड ओवर टोटल रेवेन्यू. लॉस भाई सीधी बात है, आमदनी 98 खर्चा रुपया, इसी को कहते हैं लॉस मेरे भैया. सो स्टुडंट्स, लॉसचा अर्थ काय? टोटल एक्सपेन्सेस एक्सीड म्हणजे एक्सपेन्सेस जास्त आहे कशापेक्षा? रेव्हेन्यू पेक्षा, त्याला म्हणतात लॉस. जेव्हा घरचे म्हणतात गेट लॉस, समजून घ्यायचं बिझनेस मध्ये झालाय लॉस. ओके, नेक्स्ट परचेसेस. ओके, परचेसेस म्हणजे खरेदी करणं. पण खरेदीचा इथं काय मिनिंग दिलं आहे बघा. द टर्म परचेस इज युज्ड ओनली फॉर द परचेस ऑफ गुड्स इन विच बिझनेस डील्स. मुलांनो, ज्या बिझनेसमध्ये आपण डील करतोय ना, फक्त त्याचे आपण गुड्स खरेदी करतोय, त्याच्याच आपण माल खरेदी करतोय, त्याला म्हणतात परचेस. ॲक्च्युली आपण परचेस सगळ्यांसाठी वापरणार. आपण अकाउंटिंगमध्ये ट्रान्झॅक्शन पण बघू, परचेस फर्निचर, परचेस कम्प्युटर, परचेस गुड्स, परचेस प्रत्येक गोष्टीला आपण परचेस शब्द लावतो. पण परचेस अकाउंट हा शब्द तेव्हाच वापरणार आपण जेव्हा आपण माल खरेदी केला आहे. आणि माल म्हणजे काय? गुड्स. आणि गुड्स म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात आपण ज्याच्यात डील करतो, जो आपला बिझनेस आहे. सो फर्निचरवाला म्हणजेच काय, तर ते फर्निचरमध्ये डील करत आहे. मग चेअर, टेबल, फर्निचर, कबर्ड, सोफा हे त्यांच्यासाठी काय झाले? गुड्स झाले. किराणा आहे तर त्यांच्याकडे जे धान्य आहेत, साखर, तेल, तूप सगळं काय त्यांच्यासाठी गुड्स आहे. तर गुड्स जर आपण खरेदी केले तर त्याला परचेस म्हणणार. ओके, समजा आपण मॅन्युफॅक्चरर आहे, तर मॅन्युफॅक्चररला काय लागतं? रॉ मटेरियल, बरोबर. तर गुड्सचा अर्थ रॉ मटेरियल पण होतो जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरर आहे. आपण जे एखादा प्रोडक्ट बनवतो त्याच्यासाठी रॉ मटेरियल खरेदी करणार, त्याला पण गुड्स म्हणणार, म्हणजे ते पण परचेसच नाव दिले जाणार त्याला पण. ठीक आहे. आणि जर आपण ट्रेडर असू, म्हणजे आपल्या थोडक्यात खरेदी विक्रीचा बिझनेस आहे फक्त, दुकानदार. सो आपण ज्याचे डील करतो ते आपल्यासाठी गुड्स आहेत, जे आपण परचेस करतो आणि दुसऱ्याला रिसेल करतो, रिसेल करून पैसे कमवतो. डन. नेक्स्ट, परचेस रिटर्न. परचेस केलेलं रिटर्न केलं. का बरं रिटर्न केलं असेल पोरांनो? डिफेक्टिव्ह निघाले, एक्सपायर गुड्स निघाले. आपण सांगितलं होतं व्हाईट कलर आला, ब्लॅक कलर होता ना असा ऑनलाईनमध्ये प्रकार. एक गोष्ट मागवली, दुसरीच गोष्ट आली. आपल्या ज्या स्पेसिफिकेशन रिक्वायरमेंट होत्या, रिक्वायरमेंटनुसार नाही आले गुड्स, वेगळ्या प्रकारे आले. एक्स्ट्रा हां, एक्स्ट्रा गुड. येस, आपण जेवढी क्वांटिटी मागवली होती त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये समोरच्याने पाठवून दिले. सो या सर्व रिझनमुळे आपण खरेदी केलेले गुड्स रिटर्न करतो, त्याला म्हणतात परचेस रिटर्न. आणि परचेस रिटर्नचं दुसरं नाव सुद्धा लक्षात ठेवा, रिटर्न आउटवर्ड. एक्झाममध्ये फक्त हे विचारलं ना, हँग होऊन जातो पुरं. हा काय प्रकार आहे? आउटवर्ड म्हणजे आज आउट झालं, म्हणजे आधी परचेस केलं होतं. परचेस रिटर्नला रिटर्न आउटवर्ड म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, सेल्स. सेल्स म्हणजे काय? विकणे. पण जेव्हा आपण फक्त गुड्स विकू किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू त्याला सेल्स म्हणणार. ओके. सो ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस टू कस्टमर. जेव्हा आपण गुड्स किंवा सर्व्हिसेसची ओनरशिप कस्टमरला ट्रान्सफर करतो त्याला सेल्स म्हणतात. सेल हे केव्हा यूज होईल शब्द? फक्त जेव्हा आपण गुड्स जे आपण खरेदी केले होते विकण्यासाठीच खरेदी केले होते त्याला सेल म्हणणार. आता मी जसं घर विकलं, आता घर ही माझ्यासाठी ॲसेट आहे. ओके, माझ्यासाठी ती ॲसेट आहे, संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, त्याला सेल नाही म्हणणार. म्हणजे सेल आपण म्हणू की घर विकलं म्हणताना सेलच यूज करू, पण अकाउंटिंगमध्ये सेल्स अकाउंट नाही येणार कारण ते आपले गुड्स नव्हते. पण जर रिअल इस्टेट एजंट आहे, आपलं कामच काय आहे? घर खरेदी करणं आणि विकणं, मग तू सेल म्हण भाऊ, काय अडचण नाही. मग तुम्ही त्याला सेल्स म्हणू शकता जेव्हा तुम्ही त्याच्यात डील करत आहात तर. ठीक आहे. सो सेल्स इज नेवर युज्ड फॉर द सेल ऑफ ॲसेट. क्लिअर दिलेलं आहे,
ॲसेट सेल करण्यासाठी तो शब्द नाही चालणार. गुड्स म्हणजे माल विकला तर त्याला सेल्स म्हणतात. आता सेल्स रिटर्न, भाऊ कर्मा रिटर्न्स, आपण सप्लायरला रिटर्न केले, कस्टमर आपल्याला रिटर्न का पण नाही करणार. खरं सांगू तर पहिले हा विषय येतो, कस्टमर आपल्याला रिटर्न करतो, मग आपण ते पुढे पाठवतो. ठीक आहे ना. सेम रिझन, डिफेक्टिव्ह होते, क्वालिटी डिफेक्ट बरोबर नव्हती, प्रोडक्ट ए सांगितला बी दिला, डुप्लिकेट दिला, एटसेट्रा, त्याच्यामुळे गुड्स रिटर्न आले. सो सेल्स रिटर्नचं दुसरं लक्षात ठेवा वर्ड रिटर्न इनवर्ड. इन म्हणजे येतंय, म्हणजे आधी सेल केलं होतं, सेल्स रिटर्न, रिटर्न इनवर्ड म्हणतात त्याला. ठीक आहे. नेक्स्ट स्टॉक इन ट्रेड. मुलांना स्टॉक जे आपल्याकडे गुड्स आपण स्टोअर करून ठेवतो ना, स्टॉक. सो बघा, द टर्म स्टॉक इन्क्लुड्स व्हॅल्यू ऑफ दोज गुड्स विच आर परचेस्ड फॉर रिसेलिंग. मुलांनो, जे आपण गुड्स रिसेलिंगसाठीच म्हणजे विकत घेतले होते, विकत घ्यायचा उद्देश काय होता, विकायचं आहे, कस्टमर भेटला का विकून टाकायचं आहे. आणि विच आर लाईंग अनसोल्ड, जे अनसोल्ड आहेत ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड. अकाउंटिंग इयर म्हणजे 31 मार्च आला, इयर एंड झाला, पण तो माल आपल्याकडे पडून आहे, अजूनही विकला गेलेला नाही आहे, त्याला म्हणतात स्टॉक. त्याच्यात दोन प्रकार, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे 31 मार्चला उरलेला स्टॉक, आणि ओपनिंग स्टॉक म्हणजे 1 एप्रिलला. ठीक आहे ना. आता 31 मार्च नंतर पुढचा दिवस लगेच काय येतो, 1 एप्रिल, म्हणजे ह्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक पुढच्या वर्षासाठी ओपनिंग स्टॉक राहील. ठीक आहे ना. आणि मागच्या वर्षाचा क्लोजिंग होता तो आपल्यासाठी यावर्षी ओपनिंग राहील. ठीक आहे. येस. हो, किती वाजता झोपला होता रात्री? झोप झाली का नाही? नाही का? ओके. नेक्स्ट इन्व्हेंटरी. फॅन कमी करून घ्यायला लागेल तर एकदम असं नको व्हायला, चिमट्या घेत राहायला मध्ये याला. जर बाजूचा झोपला फाटकन नाही द्यायची, हळूच उठवायचं. ठीक आहे. नाव इन्व्हेंटरी. ऑनलाईनवाल्यांना तो स्कोप नाही, फटका बिटका काही चान्स नाही, तुम्ही जागे राहा, तुमचे काही इतर ऑप्शन नाही भाऊ, इकडं कॅमेरा बिमेरा एकेकाला पाहायचं काही शक्य नाही आहे. नाव इन्व्हेंटरी. शक्यता स्टॉक आणि इन्व्हेंटरी हे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी. स्टॉकचं इंग्लिश नाव स्टॉक बी इंग्लिशमध्येच, पण त्याचं इंग्लिश नाव अजून इन्व्हेंटरी. पण इन्व्हेंटरी ही कन्सेप्ट थोडी मोठी आहे स्टॉकपेक्षा. सो याच्यात 4 गोष्टी येतात इन्व्हेंटरीमध्ये. त्याच्यात रॉ मटेरियलचा स्टॉक, WIP दॅट इज वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक, फिनिश गुड्सचा स्टॉक आणि स्टॉक इन ट्रेड. हे 4 प्रकार असतात इन्व्हेंटरीमध्ये. पहिलं काय दिलं आहे, रॉ मटेरियल. आता आपण मॅन्युफॅक्चरर आहे, आपण रॉ मटेरियल मागून ठेवू, पण अजून ते यूज नाही झालं. रॉ मटेरियल आपण मागून ठेवलं आहे, परचेस केलेलं आहे, आपल्या गोडाऊनमध्ये आहे, पण ते अजून यूज झालेलं नाही आहे, म्हणजे ते आपल्याकडे स्टॉकमध्ये, तर त्याला म्हणतात इन्व्हेंटरी ऑफ रॉ मटेरियल. नेक्स्ट वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, काम चल रहा है भाई. तरी का रस्त्याचं काम चालू राहतं, वर्क इन प्रोग्रेस, इकडून जा तुम्ही, फिरून फिरून वगैरे जा. सो वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काम चालू आहे. सो प्रोडक्शनचं काम चालू आहे, प्रोडक्ट अजून रेडी झालेलं नाही आहे. समजा सेमी फिनिश गुड्स पण म्हणतात त्याला. अर्ध प्रोडक्ट, पार्ट ऑफ द प्रोडक्ट रेडी आहे, पार्ट ऑफ द प्रोडक्ट बाकी आहे. सो त्याला म्हणतात इन्व्हेंटरी ऑफ वर्क इन प्रोग्रेस. नेक्स्ट इन्व्हेंटरी ऑफ फिनिश गुड्स. फिनिश म्हणजे रेडी गुड्स. गुड्स कंप्लीट आहे, रेडी फॉर सेल, कस्टमर आला तर लगेच विकून टाकू, पण आपल्याकडे अजून तरी स्टोअरमध्ये आहे, अजून विकलेला नाही आहे, त्याला म्हणतात इन्व्हेंटरी ऑफ फिनिश गुड्स. आणि जे आपण स्टॉक इन ट्रेड म्हणतो, ज्याला नॉर्मली फक्त आपण स्टॉक शब्द वापरतो, तो कसला स्टॉक असतो, गुड्स विच आर परचेस्ड फॉर रिसेलिंग. म्हणजे थोडक्यात आपण जे गोडाऊन, आपला आता ट्रेडर आहे आपण, व्यापारी, खरेदी विक्री करणं, तर त्याला आपण स्टॉक म्हणतो, भाऊ आपल्याकडे एवढा एवढा स्टॉक पडला आहे बरं का, आपण स्टॉकच शब्द वापरतो, आणि ते राईट पण आहे. का बरं, तर आपण ते गुड्स परचेस केलेले कशासाठी, सेल करण्यासाठी, त्याला स्टॉकच म्हटलं तरी चालेल. पण जे रॉ मटेरियल आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे, किंवा फिनिश गुड्स आहे, जे आपण रेडी मॅन्युफॅक्चर केलेले आहे, तर त्याला इन्व्हेंटरी म्हणतात. तर इन्व्हेंटरी ही कन्सेप्ट स्टॉकपेक्षा थोडी मोठी आहे. पण शक्यता तरीसुद्धा एक्झाममध्ये लक्षात ठेवा, जर 99% इन्व्हेंटरी आणि स्टॉक हा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. ठीक आहे. नेक्स्ट ट्रेड रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे पैसे येणार आहे. ते नसतात का येणार आहे फॉरेनवाल्यांना, काय येणारचा फुल फॉर्म काय बरं ना, नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. त्यांना येणार आहे का बरं म्हणता माहिती. आता बघा तुमच्या आजूबाजूला कोणी असतील, त्यांचे मुलं वगैरे फॉरेनला शिकायला जातात, मग त्यांना विचारायचं का मुलगा कधी येणार आहे, आता 1 वर्ष झाला का येणार आहे, 1 वर्ष झाला का डिग्री घेऊन लगेच येणार आहे, 1 वर्ष झालं का तो अजून नाही आला, नाही 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, मग तेवढं झालं का येणार आहे. मग 1 वर्षानंतर का होतो हे डिग्री बिग्री एक्सपिरियन्स झाला, आला का नाही, आता ते 2 वर्ष थोडं सेटलमेंटला लागतं, ग्रीन कार्ड वगैरे भेटेल, मग 2 वर्षानंतर येणार आहे. का हो तुम्ही म्हातारे झाले, काय झालं, तो आता डायरेक्ट तिथंच राहणार आहे. ओके, हा असतो येणार आहे. सो ट्रेड रिसिवेबल म्हणजे पैसे घेणं आहे. येस रवी बोला.
रवी तुम्हाला काही विचारायचं आहे का? ओके, चुकून हँडरेज झाला असेल असं मी कन्सिडर करतो. येस, ठीक आहे. ट्रेड रिसिवेबल. सो बघा याचा अर्थ काय, अमाऊंट रिसिवेबल ऑन अकाउंट ऑफ सेल ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस रेंडर्ड. रेंडर्ड म्हणजेच प्रोव्हाइडेड पण शब्द वापरतात त्याला. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द कंपनी इन द नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस. म्हणजे मी एखाद्याला एक तर गुड्स विकले किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले. मुलांनो, प्रत्येक वेळेला गुड सर्व्हिस असे दोन नाव तुम्हाला दिसत राहतील, कारण आपण जे अकाउंटिंग शिकतोय ते बिझनेसमॅनचं पण बघतोय आणि प्रोफेशनल पर्सनचं पण बघतोय. ठीक आहे ना. तर मी तुम्हाला माल विकला आणि तुमच्याकडनं पैसे येणं बाकी आहे, अजून पैसे भेटलेले नाही आहे. दॅट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. जे उधार ट्रान्झॅक्शन होतं ना, की माल दिला पैसे येणं बाकी आहे. तर आता तुम्हाला काय नाव देणार मी? आता मी तुम्हाला समजा माल विकला, पैसे घेतले का? अजून नाही, पैसे येणं बाकी आहे. मग मी काय म्हणेल, पैसे दे तर. पैसे दे तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डेटर्स. ओके, थोडंसं इंग्लिश व्हर्जन, थोडंसं रामचं रामा झालं, योगचं योगा झालं, थोडं डेटरचं डेटर. ठीक आहे. सो बघा, द टर्म डेटर रिप्रेझेंट दोज पर्सन, असे व्यक्ती किंवा असे फर्म, टू हुम गुड्स हॅव बीन सोल्ड, ज्यांना आपण गुड्स विकले, किंवा सर्व्हिसेस रेंडर्ड ऑन क्रेडिट, किंवा त्यांना सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड केल्या क्रेडिटवर, अँड पेमेंट हॅज नॉट बीन रिसिव्ड फ्रॉम देम, त्यांच्याकडनं अजून पैसे आलेले नाहीये. दे स्टील ओ सम अमाऊंट टू द बिझनेस. ओ म्हणजे काय? हां, ओ म्हणजे देणं लागणार. हां, नाही तर तुम्ही म्हणाल सर आम्हाला अजून आलीच नाही कोणी ओ म्हणणारी. ओ इकडे येतं का? ती वाली, ती नाही म्हणते मी. OWE, ओ म्हणजे देणं लागणं. आणि खरं सांगायचं तर ती ओ आल्यावर सगळंच देणं लागेल तुम्ही. ठीक आहे, चला जास्त डीपमध्ये नको जायला विषय. सो OWE, ओ म्हणजे देणं लागणं. तर हे जे लोक असतात ते आपल्याला देणं लागतात, आपल्यासाठी ते रिसिवेबल आहे. तर ट्रेड रिसिवेबल म्हणजे आपल्याला पैसे घेणं आहेत. त्याच्यात आपण बघितलं डेटर म्हणजे त्यांना आपण माल विकलेला आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला पैसे घेणं आहे, तर त्याला म्हणतात डेटर्स. सर पण ते संडरी डेटर काय राहतं? ते सुंदरीचं काय मॅटर राहतो? सुंदरी देतर काहीतरी मॅटर राहतं ना. तो ते सुंदरी थोडं इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम. मराठी मीडियम बॅकग्राऊंड आहे पोरं आपण. सेम म्हणजे तुम्ही बी मराठीच असेल माहीत नाही. आपण तर 10वीपर्यंत मराठी, नाही 8वीपर्यंत माझं पूर्ण मराठी, 7वीपर्यंत 8, 9, 10 सेमी इंग्लिश, शेमी. ओके, कारण गावात शेमीच होतं ना, ते गावात शेमी म्हणायचे त्याला. तर सेमी अपग्रेड व्हर्जन, सेमी इंग्लिश. आणि फ्रॉम 11th ऑनवर्ड्स इंग्लिश मिडियम. त्याच्यासाठी गावाहून नाशिकला आलो होतो एज्युकेशन घ्यायला की इंग्लिश मिडियम भेटावं. ठीक आहे, चला माझा प्रवास झाला. आता आपण सन्ड्री डेटर्सवर येऊ. सन्ड्रीचा अर्थ असतो मुलांना टोटल. हा सन्ड्री वर्ड खूप ठिकाणी भेटेल, डेटर्सच्या पुढे, क्रेडिटरच्या पुढे, म्हणून लक्षात ठेवा. सन्ड्री म्हणजे टोटल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझे 200 कस्टमर आहेत ना, सगळ्यांकडनं पैसे घ्यायचे, तर एकेकाला काय म्हणणार? डेटर अशा 200, पण सगळ्यांना कलेक्टिव्हली काय म्हणणार? सन्ड्री डेटर्स. क्लिअर? सो डेटर्स म्हणजे कस्टमरकडनं पैसे घ्यायचे आहेत. नाव बिल्स रिसिवेबल. सर हे काय प्रकार आहे याच्यात? पोरांनो, बिल्स रिसिवेबल कन्सेप्ट मी तुम्हाला समजवतो. याच्या आधी तुम्ही कसे शिकले असाल माहीत नाही, पण आता मी शिकवायचा प्रयत्न करतो सोप्या शब्दात. येस, डेटर म्हणजे टोटल, सन्ड्री म्हणजे टोटल. परफेक्ट राहुल. हां स्टुडंट्स, समजा आता तुम्ही माझे कस्टमर आहात, मी तुम्हाला माल विकला. ठीक आहे, तुम्ही मला पैसे देणार आहात. तुमचा काय भरोसा आहे का? तुमची गॅरंटी आहे का? घरचे घेत नाही, मी कुठून घेणार आहे? तुमचा काय भरोसा? दुनिया चांगलीच नाही पोरांनो. काही कोणाचं कोणी नाही, सख्या भावाचं कोणी नाही. तुमचा काय भरोसा करणार? म्हटलं भाऊ ठीक आहे, माल देतो मी तुला उधारीवर, पण मला सही करून दे. काही उद्या झालं, कोर्टात जायचं मॅटर, तुम्ही म्हणा हातवरती मी घेतलाच नाही माल, काय करून घेऊ मी? मग मी एका डॉक्युमेंटवर लिहिलं, आय ऑर्डर यू टू पे मी 10,000 रुपीज आफ्टर 1 month. माल विकला 10,000चा आणि मी ऑर्डर केलं की 10,000 रुपये मला 1 month नंतर द्यावं, आणि तुम्ही त्याच्यावर साईन केली. साईन करून ते तुम्ही मला दिलं. त्या कागदाच्या तुकड्याला म्हणतात बिल्स ऑफ एक्सचेंज. तो जो कागदाचा तुकडा आहे त्याला म्हणतात बिल्स ऑफ एक्सचेंज. मला पैसे घेणं आहे, त्याच कागदाला मी म्हणेल बिल्स रिसिवेबल, आणि त्याच कागदाला तुम्ही म्हणाल बिल्स पेएबल, कारण तुम्हाला देणं आहे. ओके, सो बिल्स रिसिवेबल म्हणजे काय? ही एक अकाउंटिंग टर्म आहे फॉर बिल्स ऑफ एक्सचेंज ड्रॉन ऑन डेटर्स. म्हणजे मी तुमच्या नावाने ते ड्रॉ केलं. ड्रॉ करणं म्हणजे लिहिणं, तुमच्या नावाने ड्रॉ केलं. ऑर रिसिव्ड बाय वे ऑफ एन्डॉर्समेंट फ्रॉम देम. आता तो एन्डॉर्समेंट म्हणजे ट्रान्सफर करून भेटतं, ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. समजा तुम्ही पवन आहे, तुमचं नाव यश. पवनने यशला लिहून दिलेलं होतं की तुम्ही त्याला पैसे देणार आहे. ठीक आहे, आता यशजींनी ते बिल मला देऊन टाकलं.
त्याला एन्डॉर्समेंट म्हणतात, म्हणजे ट्रान्सफर. तर ते पण बिल्स रिसिवेबलच आहे, पैसे घेणंच आहे ना ॲट द एंड, त्याच्यावर लिहिलेलं आहे पैसे घेणं आहे, तर बिल्स रिसिवेबल आहे. ठीक आहे. सो ट्रेड रिसिवेबलमध्ये दोन्ही गोष्टी येतात, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल. आता बघू आपण ट्रेड पेएबल. एक्झॅक्टली अपोजिट. अमाऊंट पेएबल आहे. कशामुळे? आपण गुड्स विकत घेतले असतील किंवा सर्व्हिसेस घेतल्या असतील, आणि त्या कशा घेतल्या असतील? क्रेडिट बेसिसवर, म्हणजेच उधारीवर, म्हणजे पैसे देणं बाकी आहे, म्हणजे ट्रेड पेएबल झालं. आता त्याचे दोन प्रकार, क्रेडिटर आणि बिल्स पेएबल. वरचं सगळं अपोजिटच आहे ना. मग डेटरच्या अपोजिट वर्ड काय? क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे काय? दोज पर्सन ऑर फर्म फ्रॉम हुम गुड्स हॅव बीन परचेस किंवा सर्व्हिसेस प्रोक्युअर्ड. प्रोक्युअर्ड म्हणजे सर्व्हिसेस टेकन म्हटलं तरी चालेल सोप्या भाषेत. तर आपण गुड्स खरेदी केले किंवा सर्व्हिसेस घेतल्या. कशा घेतल्या? क्रेडिट बेसिसवर. आणि पेमेंट हॅज नॉट बीन मेड, अजून पेमेंट केलेलं नाही आहे. सो सम मनी इज स्टील ओईंग टू देम, अजूनही पैसे देणं बाकी आहे, त्याला म्हणणार क्रेडिटर. आणि जर पैसे देऊन टाकलं तर मग तो क्रेडिट, तो आपला क्रेडिटर नाहीच राहणार ना. जर नील झाला अकाउंट देऊन टाकलं तर क्रेडिटरच नाही राहणार तो आपला. ओके. नेक्स्ट, बिल्स पेएबल. मुलांना बिल्स पेएबल आत्ताच आपण बघितलं. आपण आता ह्या केसमध्ये कसं आहे, मी एकाकडनं माल घेतला, यशजींकडनं मी माल घेतला, यू आर माय क्रेडिटर किंवा सप्लायर, मी तुमच्याकडनं माल खरेदी केला. आता तुम्ही माझ्यावर बिल ड्रॉ केलं, सर सही करून द्या, तुम्ही मला पैसे देणार, मी सही करून दिलं, मी पैसे देणार. माझ्यासाठी काय झालं? ते बिल्स पेएबल. क्लिअर आहे. आणि तुमच्यासाठी रिसिवेबल. तर मी तुमचा डेटर, तर तुम्ही माझे क्रेडिटर. हे आपलं असं एक नातं बनलं आहे. वा 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 वा. नाव घ्यायला असं नाव घ्या एवढं नाही आहे, म्हणजे डेटर आणि क्रेडिटर. एक, जर तुम्ही माझे डेटर आहात तर मी तुमचा क्रेडिटर, तुम्ही जर माझ्यासाठी बिल्स रिसिवेबल आहात तर तुमच्यासाठी मी बिल्स पेएबल राहणार. क्लिअर. नेक्स्ट, नाव गुड्स. गुड. तुम्हाला एक्झाममध्ये गुड भेटावं आणि रिझल्ट नंतर घरच्यांकडनं गुड शाबाशी भेटावी, त्याच्यासाठी गुड समजून घेऊ. आता गुड्स इन्क्लूड दोज थिंग्स विच आर परचेस्ड फॉर रिसेल. जे गुड्स आपण, ज्या वस्तू आपण खरेदी केल्या आहे, पण खरेदी करण्याचा उद्देश काय आहे? रिसेल करणं आणि त्याच्यातनं पैसे कमवणं, किंवा विच आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग द फिनिश प्रोडक्ट. समजा आपण मॅन्युफॅक्चरर असू तर आपण ते गुड्स खरेदी करून काय करणार आहे? त्याच्यावर प्रोसेस करून फायनल गुड्स, फिनिश गुड्स बनवणार आहोत, तर त्याला पण गुड्स म्हणतात. ठीक आहे. जे गुड्स आपण खरेदी केले विकण्यासाठी किंवा प्रोडक्शन करण्यासाठी त्याला म्हणतात गुड्स. आता एक्झाम्पल दिले बघा, फर्निचर नाही रे, फर्निचर. हां, ते येऊन जातं वयामानाने. फर्निचर डीलर परचेस ऑफ चेअर्स आणि टेबल. चेअर टेबल परचेस केलं आहे, त्याच्यासाठी काय आहे? गुड्स. राईट. आणि आपल्यासाठी वाईल फॉर अदर्स, आता मी जसं दाखवलं तुम्हाला, इंटेरियर सोफा बिफा घेतला आपण क्लासला, समजतं लक्झरियस वाटलं पाहिजे, हे आमच्यासाठी काय आहे? ते ॲसेट. ठीक आहे. ती माझ्यासाठी प्रॉपर्टी आहे, पण फर्निचरवाल्यासाठी ते गुड्स आहे. कोणतं एक्झाम्पल घेऊ शकता? कार शोरूमवाल्यासाठी कार हे गुड्स आहे, आपल्यासाठी कार ही ॲसेट आहे. क्लिअर. बडे आगे. ड्रिंक्स ब्रेक. स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला आपला. सिएट टायर नाही का, सॉरी, सिएट टायर स्ट्रॅटेजिक टाइम आउट, 15 सेकंदाचा ब्रेक. त्यांचं किती 2.5 मिनिट राहतो ना, आय थिंक 1.5 मिनिट असतो का? येस. थँक्यू राजेंद्रजी. ओके, म्हणजे आपण मोठा घ्यावा असं म्हणायचं का तुम्हाला? घेऊ आपण. ओके. येस, थँक्यू. लॉंग सेशन्स आपण खरंच घेतले ना, तर आपण मध्ये 1-2-3 मिनिटाचा ब्रेक घेऊ. ठीक आहे. येस, जागे राहा आणि जागे ठेवा. येस. डिस्को. येस, डिस्काउंट मुलांनो. सो इंडियावाल्यांना काय आवडतं? डिस्काउंट. काय विषय? प्रोडक्ट कसं आहे? जाऊ द्या सर, प्रोडक्ट कसं बी राहू द्या, डिस्काउंट भेटला पाहिजे, एकदम लमसम म्हणे भाऊ. तिथं गेलो का असं ऑफर दिसले पाहिजे, ऑफर तरच घेणार आम्ही. सो डिस्काउंट कोणाला माहिती नाही, आणि जर लेडीज असतील लेक्चर बघणाऱ्या त्यांचा तर काही विषय नाही, त्यांना डिस्काउंट ही कन्सेप्ट खूप चांगली कळते आणि ते समोरच्याला बी कळवतात की आम्हाला किती डिस्काउंट पाहिजे. ठीक आहे. सो डिस्काउंट म्हणजे नेमका काय? कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय द सेलर टू परचेसर. सेलरनी परचेसरला खरेदी करण्यासाठी काहीतरी कन्सेशन दिलं आहे. 100ची वस्तू आहे, तुम्ही 90 रुपीजमध्ये घेऊ शकतात, तर तुम्हाला 10 रुपयाचं काय दिलं आहे? कन्सेशन दिलं आहे, डिस्काउंट दिला आहे, सूट दिली आहे, दॅट इज डिस्काउंट. या डिस्काउंटमध्ये 2 प्रकार असतात. एक असतं ट्रेड डिस्काउंट आणि दुसरं माहिती मला इथं दिसत नाही म्हणूनच विचारलं मी, माहिती आहे का बघू, नाही तर लगेच पाहून सांगतो सर आम्ही. थांबा खाली येते अजून. एनीबडी? ट्रेड डिस्काउंट आणि दुसरा कोणता असतो?
कॅश डिस्काउंट. परफेक्ट राहुल, कॅश डिस्काउंट. येस, गुगल बाबा आहे का? स्कॅम नाही ना राहुल? नाही सर, नाही सर. ऑफलाईन वाले म्हणतात बरं का गुगल घेऊन बसलाय. ओके, येस येस. सो ट्रेड डिस्काउंट इज अन अलाउन्स गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑर लिस्ट प्राइस ऑफ द गुड्स. मुलांना जर काही प्रोडक्टचे कॅटलॉग्स असतात किंवा मेनू कार्डसारखं जसं एक लिस्ट प्राइस असते, त्याच्यावर प्रोडक्ट आणि प्राइसिंग दिलेली असते, त्याच्यावर जर काही डिस्काउंट दिला तर त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. सो दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाइम ऑफ परचेस ऑर सेल ऑफ गुड्स. म्हणजे जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं ना तेव्हाच तो डिस्काउंट दिला जातो. सो व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस्ड ऑर सोल्ड इज recorded is net value payable, that is after deduction of amount of trade discount allowed. म्हणजे काय नीट समजून घ्या. ट्रेड डिस्काउंट नॉर्मली कोणाला दिला जातो तर ट्रेडरला दिला जातो. ट्रेडर, ट्रेड डिस्काउंट ट्रेडरसाठी. का बरं? तो बल्कमध्ये घेतो ना. आता आपण फॉर एक्झाम्पल रिटेल शॉपमध्ये गेलो, एखादा प्रोडक्ट घेतला, त्याच्यावर MRP होती 30 रुपीज, आपण 30 रुपीजचा घेतला तरी त्याला प्रॉफिट झाला. का बरं? तर त्याला 30 रुपीजची वस्तू, MRPची वस्तू फॉर एक्झाम्पल 25ला भेटलेली, म्हणजे त्याला ऑलरेडी डिस्काउंट दिलेला आहे MRPवर, कॅटलॉग प्राईसवर, लिस्ट प्राईसवर. त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे. ते मोस्टली बल्क क्वांटिटीमध्ये घेतात तर त्या हिशोबाने त्यांना ऑफकोर्स डिस्काउंट दिला जातो. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ट्रेड डिस्काउंट हे जे ट्रान्झॅक्शन आपण लिहू की आपण गुड्स खरेदी केले तर ते डायरेक्टली ट्रेड डिस्काउंट मायनस करून जी अमाऊंट येते ना त्याच्यावरच लिहिलं जातं. ट्रेड डिस्काउंटची जी अमाऊंट असते ती मायनस करून जी अमाऊंट उरली ना त्या अमाऊंटवरच ट्रान्झॅक्शन लिहिलं जातं डायरेक्ट बाय डिफॉल्ट. ओके. सो एक्झाम्पल दिले बघा, समजा 1000 रुपयाचे गुड्स आहे, त्याच्यावर 5% डिस्काउंट भेटला. किती होतं बरं 1000 रुपयाचे 5%? 50 रुपया. येस, डिस्काउंटचा गोष्ट कळते एकंदरीत तुम्हाला, चांगली, हरकत नाही, गुड. सो 1000चे 5% म्हणजे 50 रुपये डिस्काउंट झाला, म्हणजे आपण खरेदी कितीला केले? 950. तर आपण जेव्हा बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंग करू, जर्नलमध्ये लिहू, ते आपण डायरेक्ट लिहिताना 950लाच लिहिणार. म्हणजे खरेदी करणारा सुद्धा आणि सेल करणारा सुद्धा 950वरच लिहिणार, 1000 लिहिणारच नाही. म्हणजेच काय, लक्षात ठेवा, ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स सेपरेटली. ट्रेड डिस्काउंट हे अकाउंट म्हणजे हे अकाउंटच एक्झिस्ट नाही करत. कन्सेप्ट आहे सर, एक्झिस्ट नाही करत, मग कशाला शिकवलं? ट्रेड डिस्काउंट दिला जातो, रेकॉर्डिंगमध्ये नाही येत कुठेच. डिस्काउंट अकाउंट जे लिहितो ना आपण ते नाही लिहिणार ट्रेड डिस्काउंट असेल तर. ओके, हे लक्षात ठेवा, कारण एक छोटासा मायनर क्वेश्चन जेव्हा बनतात ना तेव्हा आपलं सॉफ्टवेअर हँग होऊन जातं. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण डिफिकल्ट क्वेश्चन टाकलेले आहे, इझी क्वेश्चन विसरून गेलेलो आहे, असं नको व्हायला. आणि आता कॅश डिस्काउंट काय असतं बघा, द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसिप्ट. हा डिस्काउंट केव्हा दिला जातो? ॲट द टाइम ऑफ रिसिप्ट. आणि ट्रेड डिस्काउंटमध्ये काय दिलं होतं बघा, अलाउड ॲट द टाइम ऑफ परचेस ऑर सेल ऑफ गुड्स. म्हणजे ट्रान्झॅक्शनच्या वेळेसच डिस्काउंट दिला जात होता. ठीक आहे ना. हां, आणि इथे डिस्काउंट केव्हा दिला जातो आहे? ॲट द टाइम ऑफ रिसिप्टच्या वेळेस डिस्काउंट दिला जातो आहे. कारण हा कोणता आहे? कॅश डिस्काउंट. जेव्हा कॅश भेटेल ना त्या बेसिसवर डिस्काउंट आहे. हे याचा उद्देश काय आहे? इट इज द कन्सेशन गिवन फॉर एनकरेजिंग प्रॉम्प्ट पेमेंट. तर समोरच्याने प्रॉम्प्ट पेमेंट करावं, त्याला मोटिवेट करण्यासाठी, पैसे लवकर भेटावे याच्यासाठी कन्सेशन दिलं जातं, त्याला कॅश डिस्काउंट म्हणतात. सो कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. सो कॅश डिस्काउंट आपण कॅल्क्युलेट करतो ट्रेड डिस्काउंट मायनस केल्यानंतर. म्हणजे काय, एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये समजा तुम्हाला ट्रेड डिस्काउंट बी दिला, का बरं? तुम्ही बल्कमध्ये परचेस करताय. आणि कॅश डिस्काउंट बी दिला, का बरं? तुम्ही पैसे पण लगेच देताय. तर आधी ट्रेड डिस्काउंट मायनस करणार आणि ट्रेड डिस्काउंट मायनस करून जी अमाऊंट येते त्याच्यावर कॅश डिस्काउंट मायनस करणार. आणि कॅश डिस्काउंटच्या बाबतीत लक्षात ठेवा, कॅश डिस्काउंट ॲपियर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे जर कॅश डिस्काउंट असेल तर ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आपण दाखवणार. म्हणजे 1000 रुपयाचे गुड्स आहे समजा आणि 5% आपल्याला कॅश डिस्काउंट भेटला, तर ट्रान्झॅक्शन कसं दाखवणार बुक्समध्ये? असं दाखवणार प्रॉपरली की 1000 रुपयाचं परचेस होतं, 5% म्हणजे 50 रुपये कॅश डिस्काउंट भेटला आणि 950 पे केले. हे तिन्ही गोष्टी आपण अकाउंटिंगमध्ये दाखवू. किंवा कॅश डिस्काउंट असेल तर. पण जर ट्रेड डिस्काउंट असला तर डायरेक्ट 950. तो 50 रुपयाचा विषयच नाही घ्यायचा कुठं अकाउंटिंगमध्ये ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत. क्लिअर आहे? आणि कॅश डिस्काउंट द्यायचा सिंपल उद्देश काय आहे की लवकरात लवकर कॅश भेटावे. आता आज मी तुम्हाला उधारीवर माल दिला फॉर एक्झाम्पल आणि तुम्हाला सांगितलं जर 8 दिवसात पैसे दिले तर 5% डिस्काउंट.
15 दिवसात पैसे दिले तर 10% डिस्काउंट, आणि त्याच्यानंतर दिले तर नो डिस्काउंट. म्हणजे काय होतोय प्रकार की तुम्हाला एक एनकरेजमेंट भेटते, चला मग लवकर पेमेंट करू, त्याच्याने फायदा होईल. त्याला म्हणतात कॅश डिस्काउंट. क्लिअर. नेक्स्ट इज रिबेट. आता डिस्काउंट आणि रिबेट शक्यता सेमच कन्सिडर केलं जातं, पण त्याचा अर्थ काय हे बघा. रिबेट इज द रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे जो माल विकला आपण त्याची व्हॅल्यू कमी करतोय. असं कसं काय सर, माल तर विकला गेला ना, आता कसं काय त्याची व्हॅल्यू कमी करताय. आणि अलाउड बाय द सेलर आफ्टर द गुड्स हॅव बीन सोल्ड. म्हणजे मी तुम्हाला माल विकला गेला आणि त्याच्यानंतर मी त्याची व्हॅल्यू कमी करून टाकली, म्हटलं जाऊ द्या, तुम्हाला विकला तर 100ला, जाऊ द्या मला 90च द्या. असं कोणी कशाला करेल ना. विकला सर, नंतर आधी डिस्काउंट दिला गोष्ट वेगळी, विकल्यानंतर व्हॅल्यू कमी का बरं करतील. दिलंय बघा एक्झाम्पल. रिबेट मे बी अलाउड बिकॉज ऑफ पुअर क्वालिटी ऑफ गुड्स सोल्ड और गुड्स बिंग नॉट ॲज पर द स्पेसिफिकेशन. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माल विकला, तुमचा मला फोन आला कंप्लेंट, सर तो असा प्रोडक्ट निघाला, त्याला समजा एक वॉच मी तुम्हाला दिली, वॉच मी तुम्हाला सेल केली, म्हणजे मी वॉच सेलर, माझं दुकान आहे वॉचेसचं, तुम्हाला सेल केली, त्याच्यात छोटासा एक क्रॅक आलेला आहे. तुमचा मला फोन आला, काय सर तुम्ही दिली, त्याच्यावर छोटासा स्क्रॅच आलेला आहे, मग आता काय करू. ठीक आहे जाऊ द्या, काय 500 रुपये कमी करून टाकू आपण, राहू द्या. याला म्हणतात रिबेट. ट्रान्झॅक्शनच्या वेळेस डिस्काउंट दिला होता का, नाही. माल विकल्यानंतर तुम्हाला सूट दिली, दॅट इज रिबेट. असं काहीतरी जेन्युइन रिझन असेल, डिफेक्टिव्ह. आता ते मला माहिती ती वॉच परत आली ना, ती विकली जाणार नाही, बॉक्स फोडला गेला आहे, ते परत रिसेलला प्रॉब्लेम येईल, त्याच्यापेक्षा कमी करून टाका, त्याला म्हणतात रिबेट. गॉट इट. नेक्स्ट एंट्री. तूने मारी एंट्री. सो एंट्रीमध्ये काय बघा, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड एंट्री. मुलांनो, जर्नल एंट्री हा शब्द ऐकला असेल तुम्ही. सो जर्नलचा एक फॉर्मॅट राहतो, पर्टिक्युलर्स, ते अमाऊंट रुपीज वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन लिहितो, त्यालाच म्हणता एंट्री. ओके. सो ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर बिझनेस ट्रान्झॅक्शन काय असतं ते आपण बघितलं आहे, आणि आपण परत रिवाइज पण करणार आहोत पुढे. सो ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ते आपण सिस्टमॅटिकली लिहून ठेवू. सिस्टमॅटिकली क्लिअर सांगतोय, त्यांनी सुद्धा शब्द वापरला इन अ प्रॉपर फॉर्म. डेबिट आणि क्रेडिटच्या फॉर्मॅटमध्ये आपण व्यवस्थित लिहून ठेवू पद्धतशीर, त्याला म्हणतात एंट्री. आणि ते एंट्रीच्या खाली डिस्क्रिप्शन राहतं, त्याला म्हणतात नॅरेशन. नॅरेशन म्हणजे काय, ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन जे पण झालं त्याचं एक शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन, की काय झालं नेमकं. बिंग लावतं त्याच्या आधी, बिंग परचेस, गुड्स परचेस, बिंग गुड्स सोल्ड, असं शॉर्टमध्ये लिहितं, त्याला नॅरेशन म्हणतात. सर मग आपल्याला नॅरेशन बी लिहायचं आहे का, MCQ एक्झाममध्ये कशाला नॅरेशन लिहू आपण, पण त्याचं मिनिंग माहिती पाहिजे आपल्याला. नेक्स्ट बॅड डेप्ट्स. डेप्ट्स म्हणजे आपल्याला पैसे घ्यायचे, आणि बॅड म्हणजे अरे अरे हमें तो लूट लिया हमारे डेटर ने. बघा, इट इज द अमाऊंट दॅट हॅज बिकम इररिकव्हरेबल फ्रॉम अ डेटर. इररिकव्हरेबल म्हणजे रिकवर होणार नाहीये. आपण समोरच्याला म्हटलं दे तर, तो म्हणे देतो, दे तर देतो, एक दिवशी म्हणे नाही देत, ओ बाबू डायरेक्ट पलटी मारून दिली, पैसे देणार नाही. म्हटलं भाऊ असं नको करू यार, देऊन टाक. म्हणे नाही देऊ शकत, माझी परिस्थितीच नाही, माझ्यावर कर्ज आला, आता काय करू शकतो मी, हातवरती करून टाकले. सो ते झाले आपले बॅड डेप्ट्स, जे अमाऊंट रिकव्हरेबल नाही आहे. ठीक आहे. सो इट इज अ बिझनेस लॉस अँड इट इज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज अन एक्सपेन्स. हा आपला नुकसान आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलं जातं बॅड डेप्ट्स. आपला लॉस आहे बिझनेसचा. ठीक आहे. नेक्स्ट सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय बघा, इफ पर्सन्स ॲसेट्स आर मोर दॅन लायबिलिटी. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्या प्रॉपर्टी जास्त आहे, कर्ज कमी आहे, त्याच्यावरचा लायबिलिटी कमी आहे, किंवा इक्वल, टाय बी चालते बरं का पोरांनो, टाय ॲसेट इक्वल टू लायबिलिटी, त्याला सुद्धा सॉल्व्हंट म्हणतात. इक्वल असेल तरी सॉल्व्हंट म्हणतात. सो सॉल्व्हंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड. म्हणजे फायनान्शियली गाणी वाजवतो, नाही साऊंड म्हणजे तसं नाही, म्हणजे फायनान्शियली स्टेबल पोझिशन आहे मग त्याची, टू इन अ पोझिशन टू पे ऑफ ऑल इज एक्सक्यूज मी पे ऑफ ऑल हिज डेप्ट्स. म्हणजे काय, तर तो पर्सन अशा कपॅसिटीमध्ये आहे, अशा पोझिशनवर आहे की त्याच्यावर जेवढं कर्ज आहे तो पे करू शकतो. म्हणजे प्रॉपर्टी वगैरे विकून का होईना, तो तेवढं सर्व कर्ज पे करू शकतो, अशा तो क्षमतेमध्ये आहे, त्याला म्हणतात सॉल्व्हंट पर्सन. क्लिअर. आणि एक्झॅक्टली अपोजिट इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंटमध्ये काय होतं, ॲसेट जास्त, लायबिलिटी कमी. आता काय होईल, लायबिलिटी जास्त, ॲसेट कमी. दिवाळखोर. ओके, याला म्हणतो आपण दिवाळखोर, बँकरप्ट. ओके. सो पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन ॲसेट, सच पर्सन्स लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ॲसेट. याच्या लायबिलिटी जास्त असतात, ॲसेट कमी.
कोणतं कोणतं बायजूस आहे ते अजून पूर्ण डायरेक्ट इन्सॉल्वंट डिक्लेअर करणं आपण चुकीचं आहे. आपण कोर्टला अप्रूव्ह करू द्या. आणि हां हे पण चला पॉईंट सांगितलं तर पण सांगतो की कोर्ट डिक्लेअर करतो मुलांना इन्सॉल्वंट. म्हणजे बँकमध्ये वगैरे समजा लोन झालं मग बँकवाले ॲक्शन घेतात मग ते कोर्टमध्ये केस चालते मग कोर्ट डिक्लेअर करतं हा पर्सन इन्सॉल्वंट झाला आहे दिवाळखोर झाला आहे. ठीक आहे. सो विजय माल्या एज वी कॅन गिव्ह द एक्झाम्पल. ठीक आहे. आता त्याच्याकडे काय आहे ते मजा मारतो तो गोष्ट वेगळी पण ॲज पर द कोर्ट इज इन्सॉल्वंट डिक्लेअर केलं गेलं आहे तो दिवाळखोर आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन. सर आपण ट्रान्झॅक्शन तर पहिलंच पाहिलं होतं बिझनेस ट्रान्झॅक्शन पहिलीच टर्म तुम्हाला तर आठवत बी नसेल मीच आठवण देतोय तो काही विषय नाही. सो ट्रान्झॅक्शन आपण थोडंसं परत रिकॅप करतोय काही गोष्टी इथं ॲड करायच्या राहिल्या होत्या आणि म्हटलं स्टार्टिंगला ॲड केलं तर तुमच्या नोट्सचं बजेट हालून जाईल प्रिंट वगैरे काढली असेल म्हणून मी खाली ॲड केलं आहे. सो एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन ऑर पार्टीज दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन पार्टीमध्ये पार्टी करेंगे ते नाही म्हणजे दोन वेगवेगळ्या पर्सन म्हणायचं यांना त्याच्यामध्ये जेही ट्रान्झॅक्शन झालं गुड्स अँड सर्व्हिसेसचं त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनमधलं प्रकार मॉनिटरी ट्रान्झॅक्शन हे आठवतं का तुम्हाला? हां कॅश अँड क्रेडिट. मुलगा शिकला प्रगती झाली. येस हे बघा यस हेच बघा इथं बघितलं होतं आपण ट्रान्झॅक्शनमध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. तर ते एक्सप्लेन केलं होतं मी तर याच्यात नव्हतं मला गॅरंटी तुमच्यावर मी किती बी सांगितलं तरी तुम्ही लिहिलं नसेल म्हणून मी ॲड करून दिले नंतर. ओके फुल गॅरंटी मला नसेल लिहिलं तुम्ही. सो ट्रान्झॅक्शनमध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ ज्याच्यात पैसा इन्व्हॉल्ड आहे ते मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आणि हे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन फक्त बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिले जातात जे पैशामध्ये एक्सप्रेस करू शकतो असे ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिले जातात. आणि त्याच्यात दोन प्रकार कॅश आणि क्रेडिट. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच रोख व्यवहार म्हणजेच वस्तू खरेदी किंवा विक्री केली आणि पैसे लगेच देतोय आपण इमिजिएटली सो त्याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आहे कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली तुम्ही कॅश रिसिव्ह किंवा पेमेंट करत नाही आहे दॅट इज उधारीचं ट्रान्झॅक्शन त्याला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनिटरी म्हणजे मॉनिटरी नाही आहे. सर मॉनिटरी म्हणजे काय पैशामध्ये एक्सप्रेस करता येतं. नॉन मॉनिटरी म्हणजे जे पैशामध्ये एक्सप्रेस नाही करताय ज्याला आपण बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणतो. आपण एक्झाम्पल बघितलं होतं की टोमॅटो दिले पोटॅटो घेतले एक वस्तू दिली दुसरी वस्तू घेतली वस्तूंची देवाणघेवाण ज्याला वस्तू विनिमय म्हणतात. सो ते नॉन मॉनिटरी आहे. ठीक आहे. त्याच्यात पैसा इन्व्हॉल्ड नाही आहे. नेक्स्ट कन्सेप्ट ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय कन्सर्न म्हणजे थोडक्यात बिझनेस. सो असा बिझनेस जो इस्टॅब्लिश झाला आहे कशासाठी विथ द ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट. अपना सपना मनी पैसा छापने का भाई पैसा अपन धंधा काय को कर रहे पैसा छापने का है गुड्स बेचेंगे सर्विसेस देंगे पैसा कमाएंगे और क्या. सो बेसिकली 99% बिझनेस हेच असतात ज्यांचा उद्देश प्रॉफिट कमवणं असतं गुड्स विकून त्याला म्हणतात ट्रेडिंग कन्सर्न. गुड्स याच्यात सर्व्हिसेसचं एक्झाम्पल नाही चालणार कारण ट्रेड नाव दिलं आहे ना ट्रेडिंग म्हटलंय मग ट्रेडमध्ये सर्व्हिसेस नाही येणार म्हणून फक्त गुड्स नाव दिले बघा त्यांनी. सो गुड्स विकून जर पैसे कमवायचे असतील त्याला म्हणतात ट्रेडिंग कन्सर्न. त्यांचा उद्देश प्रॉफिट मेकिंग आहे म्हणून त्याला प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन सुद्धा म्हणतात. आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न नॉट फॉर प्रॉफिट म्हणजेच काय याचा उद्देश काय आहे उद्देश ऑर्गनायझेशन इज नॉट इस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट. हे जे बिझनेस स्थापन झाला आहे जो इस्टॅब्लिश झाला आहे त्याचा उद्देश प्रॉफिट कमवणं नाही आहे. मग कशासाठी आहे हे फॉर रेंडरिंग द सर्व्हिसेस टू द सोसायटी. सो समाजाला सेवा द्यायची आहे तुम्हाला त्याच्यासाठी हे ऑर्गनायझेशन बनतात त्याला म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. समजा ते एखादं आर्ट सायन्स स्पोर्ट्स असं काही म्हणजे समजा एखादं चॅरिटेबल हॉस्पिटल किती टेबल चॅरिटेबल बरोबर ना 4 टेबल राहतात हॉस्पिटलला चॅरिटेबल म्हणतात. ओके. सो बेसिकली चॅरिटेबल हॉस्पिटल्स चॅरिटेबल स्कूल्स जे असतात त्याचं नावातच कळतं चॅरिटेबल आहे म्हणजे यांचा उद्देश प्रॉफिट कमवणं नाही आहे. तिथे जाऊन जर तुम्ही बघाल तर एकदम सबसिडाईज रेट खूप कमी रेटमध्ये असतं. समजा ट्रीटमेंट खूप कमी फीज लागेल किंवा जे रेशन दुकानसारखे असतात जे एकदम स्वस्त धान्य दुकान स्वस्तात भेटतात त्याचा उद्देश प्रॉफिट कमवणं नाही आहे. ते सर्व नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात. ठीक आहे. येस गुडविल इंग्लिशमध्ये खरंच पोरांना का रे अशा खरंच अर्थ राहिले असते. अंडरस्टँड म्हणजे काय खाली जाऊन उभं राहायचं किती अवघड झालं असतं ना. कारपेंटर म्हणजे कोण कारला पेंट करणारा लय मॅटर झाला असता एकदमच विषय. हॉटडॉग काहीतरी खायचा आयटम आहे ना ते हॉटडॉग गरम कुत्रा. ठीक आहे. चला
इंग्लिशपेक्षा आपली मराठी लय भारी. चला आपण पुढे जाऊया. मराठीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? सगळ्यात प्लस गोष्ट रिस्पेक्ट. मला ही गोष्ट सर्वात जास्त आवडते मराठीमधली, रिस्पेक्ट. जसं मी तुम्हाला बोलतोय की तुम्ही कोण आहात, तू कोण आहेस. सो ही रिस्पेक्ट इंग्लिशमध्ये नाही आहे, सगळं यू. एव्हरीवन इज यू. येस नाज बोला. कशाला मिस कॉल करतोय? हँड रेस काय करताय पोरांनो? जर तुम्हाला खरंच बोलायचं असेल ना, डायरेक्ट अनम्यूट करा आणि बोला. ठीक आहे. गुडविल. गुडविल मे बी डिस्क्राइब ॲज ॲग्रिगेट ऑफ दोज इनटँजिबल ॲट्रिब्यूट. बाबो गरगरच झालं डायरेक्ट एकदम. काय म्हणायचं काय आहे ना. बरं, गुडविल असं ऐकलेलं तर आहे बुवा. हे काय नेमकं ॲग्रिगेट म्हणजे काय? टोटल. ॲग्रिगेट बोले तो टोटल. कसली टोटल आहे? ऑफ दोज इनटँजिबल. इनटँजिबल बोले तो अदृश्य, जे बघू नाही शकत, टच नाही करू शकत. ॲट्रिब्यूट म्हणजे क्वालिटी. सो अशा ज्या इनटँजिबल क्वालिटी आहेत बिझनेसच्या, विच कॉन्ट्रीब्यूट टू इट्स सुपिरियर अर्निंग कॅपॅसिटी. बाबो म्हणजे त्या अशा काही क्वालिटीज आहे बिझनेसच्या ज्याच्यामुळे आपण काय करू शकतोय? सुपिरियर अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे आपण दुसऱ्यांपेक्षा जास्त कमवू शकतोय. ओव्हर अ नॉर्मल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे नॉर्मली इन्व्हेस्टमेंटवर जेवढं रिटर्न भेटतं त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आपण कमवू शकतोय. दॅट इज बिकॉज ऑफ अवर गुडविल. आता फॉर एक्झाम्पल जस्ट समजा माझं समजा क्लासेस आहे, बाजूला पण एक क्लास आहे. समजा तिथे क्लासेसमध्ये स्टुडंट नाही, माझ्याकडे 50 स्टुडंट आहेत. किंवा समजा तिथे 20 स्टुडंट आहे, माझ्याकडे 50 स्टुडंट आहे. समजा इन्फ्रास्ट्रक्चर सेम आहे, सर्व गोष्टी सेम आहे. मग असं का होतं आहे? बिकॉज ऑफ गुडविल. आपण असं खूप ठिकाणी दुकान बघतो पोरांनो. फूड काही काही हॉटेलमध्ये फार वेटिंग राहतं आणि काही काही हॉटेलमध्ये बोनी होत नाही. सो वाय? बिकॉज ऑफ देअर गुडविल. आणि गुडविल कशामुळे झालं? तर काहीतरी गोष्ट आहे ना की या हॉटेलमध्ये अर्धा तास वेटिंगला माणूस थांबतोय आणि बाजूलाच हॉटेल आहे. का बरं जात नाही? तिथे स्वस्त बी आहे. जे स्वस्तसाठी राहतात ना, लई फुकट पाहिजे, फुकट पाहिजे, स्वस्त पाहिजे, अशी जनता बी तिथे जात नाहीये. क्वालिटी ऑफ गुड्स. येस, क्वालिटी ऑफ गुड्स. प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जेव्हा गुड्स घ्यायचं आहे ना तेव्हा आपल्याला क्वालिटी पाहिजे, आणि जेव्हा एज्युकेशन घ्यायचं तेव्हा स्वस्त पाहिजे. दॅट इज द वर्स्ट रियालिटी ऑफ इंडिया. जेव्हा तुम्हाला सर्व्हिस घ्यायची असते ना तेव्हा तुम्ही स्वस्त बघतात आणि प्रोडक्ट घ्यायच्या वेळेस ब्रँड बघतात. ब्रँडेड पाहिजे, ब्रँडेड जीन्स पाहिजे, ब्रँडेड पाहिजे, वॉच पाहिजे, ब्रँडेड पाहिजे, मोबाईल पाहिजे, भारीवालाच पाहिजे, साधा सुद्धा नाही पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे, आता फोटो आला पाहिजे, एकदम ब्लर झाला पाहिजे मागचा बॅकग्राऊंड, एकदम ऑटोमॅटिक AI BI पाहिजे. जेव्हा विषय एज्युकेशनचा येतो फक्त स्वस्त पाहिजे. दॅट इज द वर्स्ट रियालिटी. मला जेव्हा इन्क्वायरीचे कॉल येतात ना, म्हणजे मी नाव नाही ठेवते कोणाला, ओव्हरऑल सांगतोय, असे काही कॉल येतात ना इन्क्वायरीसाठी, सर फी किती? अरे तू कितवीसाठी विचारतोय? सांग तसे, 11वी 12वी काय तुला पाहिजे काय? सर फी किती सांग. अरे तू बाकीचं विचार, काही बाकीच्या प्रश्नांची घेणंच नाहीये. म्हणजे लिटरली कधी कधी अशी इन्क्वायरी, आता मागे एक इन्क्वायरी आली होती, CBSEचा स्टुडंट होता, अक्षरशः 20 मिनिटं त्याच्याशी बोललो मी. म्हणजे इन्क्वायरी हँडलिंगचं काम माझ्याकडे नाहीच ॲक्च्युली, टीम बघते, बट कोइन्सिडेंटली त्या दिवशी माझ्याकडे मोबाईल होता, टीम ॲबसेंट असल्यामुळे. त्या मुलाशी 20 मिनिटं बोललो मी. CBSEचा विद्यार्थी होता. त्यांनी मला प्रश्न विचारले अक्षरशः, कोणते बुक तुम्ही रेफर करणार, टीचर कोण आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, लेक्चर किती अवर्स राहतील, काय काय तुम्ही प्रोव्हाइड करणार. अक्षरशः 20 मिनिटं फोन चालला. शेवटच्या मिनिटाला त्यांनी विचारलं फीज किती आहे. एवढा आनंद झाला मनापासून सांगतो. ठीक आहे, त्यांनी जॉईन केला नाही केला तो सगळा भाग वेगळा, पण त्यांनी सर्व गोष्टी विचारल्या आणि मग तो विचारावर आला की फीज किती आहे. आणि त्यांनी हे सुद्धा विचारलं, म्हणजे त्याची भाषा अशी होती, सर पेरेंट्स को बोलना पडेगा तो मुझे बता दो फीज कितना है. म्हणजे त्याला त्याच्याशी कन्सर्न नव्हतं. त्याचं कन्सर्न काय होतं, फक्त पॅरेंट्सला सांगावं लागतं. दॅट इज वाय वी आर आस्किंग द फीज. आणि अशी जेव्हा इन्क्वायरी येते ना खरंच आनंद भेटतो. ठीक आहे, नो डाऊट पैशाचं कन्सर्न आम्ही असं नाही म्हणत काही आपल्याला फरक पडत नाही, सगळे पैशावाले, पैशाची किंमत पाहिजे. आणि मला तरी वाटतं तुमच्यापैकी बरेच जण आप कमाईवाले आहेत, म्हणजे बाप कमाईवर डिपेंड नाही आहे. तुम्ही काहीतरी स्वतःचा प्रयत्न करत आहात छोटं मोठं. आणि आपण एक एज नंतर विचार करतो की घरी मागायला काय बरं वाटत नाही, आपण आपल्याकडूनच जुगाड करूया, घरी मागायला योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे केले पाहिजे, कंजूसी केली पाहिजे. जिथं जिथं शक्य आहे तिथं खरंच पैसे वाचवले पाहिजे, या मताचा मी पण आहे. मी जे एज्युकेशन घेतलं, मी सुद्धा एकदम बॅकग्राऊंड करोडपती माणूस आहे, मला फरक पडत नाही असं काही नाही. मुलांना मला प्रत्येक मुलाची व्हॅल्यू आहे. मला पण वाटतं की प्रत्येकाने एज्युकेशन घ्यावं, प्रत्येकाने मोठं व्हावं, आणि एज्युकेशन घ्यायचा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याच्यात पैशाचा मॅटर यायलाच नको. पण जेव्हा खूप जास्त द्यायचं असतं ना कंटेंट, तर कुठेतरी चार्ज करावं लागतं. म्हणजे मी पण
समजा एज्युकेशन थ्रू आलो आहे तर मी पण फीज पे केली, माझी पण फायनान्शियल कंडिशन आमची ठीक होती, पण जुगाड करून मॅनेज करून अक्षरशः गरज पडल्यावर व्याजाने उचलून 1%, 1.5%, 2% वाट्यावर. आता ठीक आहे, आपल्याला वडील सांगायला नाही येत कधी, ते तर आई आपल्याला कधी कधी सांगून टाकते इनडायरेक्टली की असं असं चाललंय. आपले वडील कधी सांगत नाही की ते काय जुगाड करतायत, किती टक्क्याने उचलताय, कसं आहे ते. मला या गोष्टी माहीत पडलेल्या कधी की माझ्यासाठी असं पण काही त्यांना करावं लागलंय. पण एज्युकेशनसाठी त्यांनी कधीच मला सांगितलं नाही. CA कंप्लीट झाल्यावर सुद्धा मला सांगितलं नाही की तुला एज्युकेशन अजून थांबवायचं आहे का. त्यांनी विचारलं अजून काही करायचं आहे का. भाऊ इंजिनियर आहे माझा, इंजिनियर झाल्यावर प्रश्न विचारला मास्टर डिग्री करायची आहे का. आणि इंजिनिअरिंगची फीजच जुगाडने दिलेली होती, प्रॅक्टिकली उचलून दिलेली होती व्याजाने, लिटरली. म्हणजे ज्या माणसाकडनं घ्यायचे होते त्याला भावाला पाठवलं होतं, भाऊ तिकडून घेऊन ये पैसे, आणि मीटर चालू झालं, व्याजाचं मीटर चालू झालं. ही कंडिशन असताना इंजिनिअरिंगची डिग्री झाल्यावर त्याला क्वेश्चन विचारण्यात आला तुला मास्टर डिग्री करायची का. मला असं नाही म्हणायचं आम्ही रिच आहोत, मला फरक नाही पडत. मला म्हणायचं काय की जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला तेवढं इम्पॉर्टन्स देतात ना, तेव्हा रिटर्न्स भेटतात, तेव्हा तुम्हाला रिटर्न्स भेटतात, आणि ते रिटर्न्स खरंच क्वालिटी भेटतात. मी हे फ्री डेमो लेक्चर घेतोय, यूट्यूबवर पण राहणार आहे. यूट्यूबवर जर 10,000 लोक बघतील तर 10,000 मुलं क्लास जॉईन नाही करणार आहे, त्याच्यापैकी 10च मुलं असतील, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठेही जॉईन करा मुलांना. महाराष्ट्रात खूप जण आहेत ऑफलाईनमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये शिकवणारे. पण तुम्ही कोणत्याही एज्युकेशनसाठी, ही एक्झाम नाही सांगत आहे मी, ओव्हरऑल म्हणतोय, जेव्हा तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये जातात, जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात, तुम्हाला बरं वाटत नाही, जेव्हा ट्रीटमेंट घ्यायची, तुमच्या बॉडीसोबत खेळणारे माणूस, टीचर तुमच्या नॉलेजसोबत खेळणारे, तुमच्या करिअरसोबत खेळणारे, तेव्हा चॉईस अशी करा ना की तुम्हाला खरंच क्वालिटी कॉन्शियस राहा आणि खरंच हे प्रश्न विचारा की काय भेटतंय. छाती टोकून विचारा. तुम्ही मला 100 रुपयाचा बी कोर्स घेतला ना, मी असं नाही म्हणत 5,000चा 10,000चा मोठा कोर्स घ्या, 100 रुपयाचा बी कोर्स घेतला ना, मला तुम्ही प्रश्न विचारा मला काय भेटलं. आय एम अँसरेबल. तर 99 रुपयासाठी सुद्धा मी अँसरेबल आहे की तुम्हाला काहीतरी मला देणं आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही पण तेवढी तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह करा की तुम्ही बघताना क्वालिटी बघून सिलेक्ट करा. हे माझं सजेशन, रिक्वेस्ट. मोठा भाऊ म्हणून, टीचर म्हणून काय घ्यायचं घ्या, प्रमोशन, ब्रँडिंग, मार्केटिंग, तुम्हाला जे वाटतं ते समजा. पण माझं सजेशन खरंच राहील की तुम्ही कुठे क्वालिटी बघावी आणि कुठे स्वस्त बघावं, हे जर शिकले ना लाईफमध्ये तरी तुम्ही खूप ग्रो करून जाल. ओके. आज सुद्धा माझ्याकडे हा मोबाईल आहे ना, 2018 मध्ये घेतला होता, 18,000ला. हा स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, काय 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 म्हणता याला, काहीतरी डॅश आलेली आहे समजा, ती लाईन आलेली आहे, डिस्प्ले गेल्यावर लाईन येते ना, लाईन आलेली, स्टील आय एम युजिंग इट. मला कळते प्रायोरिटी कोणत्या गोष्टीला द्यायची. माझ करायला काही प्रॉब्लेम नाही, लाख रुपयाचा मोबाईल घेऊ शकतो, विषय तो नाही आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी काय कुठे इन्व्हेस्ट करावं हे कळलं पाहिजे. ठीक आहे. हा चला, झालं के बाबांचं 2-5 मिनिटाचं भाषण झालं. पॉइंटर येऊया. कधी कधी होतं पोरांना असं मध्ये आलं का एखादं एकदम मला आठवण देऊन टाकायचं, सर आपला अकाउंटचा विषय होता. मी येऊन जाईल टॉपिकवर. ठीक आहे. चला नेक्स्ट. स्टुडंट्स, ॲट्रिब्यूट आपण बोलत होतो. सब बिझनेसच्या काही अशा अदृश्य क्वालिटी असतात ज्याच्यामुळे आपण तो बिझनेस खूप जास्त कमवतो दुसऱ्यांपेक्षा. फॉर एक्झाम्पल, फेवरेबल लोकेशन. काहींचा स्पॉट लई भारी राहतो. स्पॉट असा आहे ना, एकदम एस टी स्टँडच्या बाजूला दुकान, नाही चालतं सर. स्पॉट लोकेशनमुळे पण गुडविल क्रिएट होतं. ॲबिलिटी किंवा स्किल ऑफ एम्प्लॉयची स्किल, प्रोडक्टची क्वालिटी, सर्व्हिस, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात मुलांना. त्याच्यामुळे तो प्रोडक्ट किंवा ते सर्व्हिस आपण प्रेफर करतो. टाटाचा प्रोडक्ट आहे, टाटाची गाडी आहे, एक ट्रस्ट आहे ना, ते गुडविल आहे त्यांचं. ठीक आहे ना, नाव, गुडविल. नेक्स्ट, कॉन्टिंजंट लायबिलिटी. लास्ट कन्सेप्ट मुलांना, लायबिलिटी म्हणजे कर्ज, पण जी लायबिलिटी कन्फर्म नाही आहे त्याला कॉन्टिंजंट म्हणता. आईला असं कसं काय कन्फर्म नाही आहे, कन्फर्म पाहिजे ना सर. बघा, समजा एक एक्झाम्पल देतो, मग एक सांगतो, मग तुम्हाला समजायला खूप इझी जाईल. सपोज आमच्या फॅक्टरीमध्ये एक वर्कर होते आणि वर्कर काम करत असताना त्यांना लागलं, काम करताना थोडं मशीनमध्ये काम करत होते आणि त्या मशीनमध्ये हात गेले आणि हातांना थोडं डॅमेज झालं, इंजुरी झाली त्यांना. मग इंजुरी झाल्यावर मग मला माहीत पडलं असं आहे, मी लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, ट्रीटमेंटचा खर्च वगैरे केला. आणि मग ते थोडे कानबिन भरणारे लोक भेटले त्यांना. ते मालकाकडनं पैसे काढा, तुम्ही सोडू नका त्याला, लई खौट येतो मालक, पैसे काढा, बिंदा सोडायचं नाही, आपण आपलं काम करून घेऊ. त्या आता वर्करला लागलं त्याचं कोण देणार आहे, तो घरी बसून राहील, त्याचं कोण देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही पैसे मागा. आणि मग ते वर्करचे कान भरले, ते सगळे वर्करचे फॅमिली आली आणि फुल इमोशनल ड्रामा, आम्हाला पैसे पाहिजे. म्हणजे किती, 5 लाख. म्हटलं कळतं का तुम्हाला, मी ट्रीटमेंटचा खर्च करायला रेडी आहे. ठीक आहे. त्यातल्या त्यात तो 2-4 महिने घरी राहील, मी पैसे चला पेमेंट बी द्यायला तयार आहे, घरी बसून पेमेंट देईल. 5 लाख. कळतं का तुम्हाला, काही आहे का, नाही आम्हाला 5 लाख पाहिजे.
म्हटलं नाही भेटणार, गेले कोर्टात राव, कोर्टात केस ठोकून दिली माझ्या विरुद्ध. आता कोर्टमध्ये केस पेंडिंग आहे. जर केस मी हारलो तर मला 5 लाख द्यावे लागतील, आणि जर मी केस जिंकलो तर मला 5 लाख द्यावे लागणार नाही. म्हणजे 5 लाख ही माझी लायबिलिटी आहे, पण फिक्स कन्फर्म द्यावं लागेल का? नाही. इट इज डिपेंड ऑन द हॅपनिंग ऑफ इव्हेंट, दॅट इज कोर्ट वर्डिक्ट. कोर्टाचा जो निकाल आहे त्याच्यावर डिपेंड आहे मला पैसे द्यावे लागतील की नाही द्यावे लागणार. बोला. येस, अनम्यूट केलं कोणी, काय बोलायचंय? येस. सो कंटिंजेंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी असते जी कन्फर्म नसते. ठीक आहे. सो लायबिलिटी विच मे अराइज इन द फ्युचर डिपेंड्स ऑन हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट. एखादा इव्हेंट आहे त्याच्या होण्या किंवा नाही होण्याने. आता इथे इव्हेंट काय, कोर्टाचं डिसिजन. सो ते काय राहील त्याच्यावर डिपेंड आहे, त्याला कंटिंजेंट लायबिलिटी म्हणतात. सो ही कन्फर्म नाही आहे. जर कन्फर्म किंवा परफेक्ट लायबिलिटी नाही आहे, इट डज नॉट अफेक्ट द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. मग तुम्ही लायबिलिटीला कसं काय दाखवायचं ना? सो इट इज नॉट शोन ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ते दाखवलं जाणार नाही, बट इट इज शोन बाय वे ऑफ फुट नोट ऑफ बॅलन्स शीट. फुट म्हणजेच खाली. तर बॅलन्स शीटच्या खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याच्यात लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल माझी फायनान्शियल स्टेटमेंट मी ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये लिहिल असं असं केस चालू आहे माझ्या विरुद्ध, अशी अशी कंटिंजेंट लायबिलिटी. तर ते लायबिलिटी साईडला नाही लिहिणार आपण. क्लिअर आहे? ऑल क्लिअर? 32 दात विथ 32 कन्सेप्ट क्लिअर? ओके. स्टुडंट्स, कोणीतरी अनम्यूट करत आहे, तुम्हाला काही विचारायचं आहे का? थोडं प्लीज लक्ष ठेवा, स्क्रीनवरती ते क्लिक नको व्हायला अनम्यूट किंवा हँड रेज चुकून. नाव अजून काही अकाउंटिंग प्रिन्सिपल आईला संपलं नाही का अजून मॅटर? किती वाजले सर? स्टुडंट्स, आज थोडंसं सेशन अजून 20 मिनटं घ्यायचा विचार आहे, आणि तुमची परमिशन असेल तर 20 मिनटं कंटिन्यू करू शकतो मुलांना. चॅटबॉक्समध्ये रिप्लाय केला तरी चालेल. सी फॉर कंटिन्यू आणि एस फॉर स्टॉप. 20 मिनटाचा अजून थोडा, म्हणजे याचा चॅप्टरच क्लोज होऊन जाईल मॅटर. ठीक आहे? ठीक. येस, MCQ क्वेश्चन पण डिस्कस करणार आहे आपण एंडमध्ये. चला, ज्यांनी रिस्पॉन्स दिला आहे थँक्यू सो मच. सर्वांचं म्हणणं आहे कंटिन्यू करा, होऊ द्या खर्च, होऊ दे लेक्चर. बघा, बिझनेस एंटिटी. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय आहे? द कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट बिझनेस युनिट इज सेपरेट अँड डिस्टिंग फ्रॉम द ओनर ऑर ओनर्स. म्हणजेच काय, ओनर डिफरंट आहे आणि त्याचं बिझनेस डिफरंट आहे. KK कॉमर्स अकॅडमी याचं एक अस्तित्व सेपरेट आहे आणि KK सर हे सेपरेट आहेत. हे दोन गोष्टींना एकत्र ट्रीट करू नका, वेगवेगळे आहेत, त्याला म्हणतात बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. ठीक आहे? आणि जर या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर आपण जेव्हा पण अकाउंटिंग करतो ही फक्त बिझनेसची अकाउंटिंग करतो, ओनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधीच विचार करायचा नाही. म्हणूनच बिझनेसमध्ये आपण ते कॅपिटल कुठे लिहितो आपण? लायबिलिटी साईडला. तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं होतं ना, बिझनेस इज लायबल. बिझनेससाठी ही लायबिलिटी आहे की ओनरला ते कॅपिटल परत करावं लागेल, म्हणून ते लायबिलिटीमध्ये लिहिलं जातं. ओके. सो ह्या कन्सेप्टमुळेच फक्त ते लायबिलिटीमध्ये लिहितात. आणि लक्षात ठेवा, आपण जेवढे पण ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत बिझनेस अकाउंटिंगमध्ये, ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. फक्त बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, म्हणजेच पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाही. सर मग ड्रॉइंग्स लिहितो ना आपण, ड्रॉइंग्स का लिहितो? कारण बिझनेसमधनं पैसे जात आहेत ना, म्हणजे बिझनेसशी रिलेटेड झाले ना, म्हणून लिहितो आपण. आता ते ड्रॉइंग्समध्ये मी पर्सनल पैसे घेऊन गेलो, समजा पर्सनल यूजसाठी मी 10,000 रुपये घेऊन गेलो क्लासेसमधनं. आता ते 10,000 सोबत मी काय केलं ते अकाउंटिंगमध्ये नाही येणार. बिझनेसमधनं 10,000 गेले तेवढंच येईल, मग त्याचं काय केलं तो पर्सनल पार्ट, ते अकाउंटिंगमध्ये येणार नाही. क्लिअर? नेक्स्ट, मनी मेजरमेंट. बाई अपना सपना मनी. जे ट्रान्झॅक्शन्स मनीमध्ये म्हणजे पैशामध्ये एक्सप्रेस करू शकतो तेच फक्त अकाउंटिंगमध्ये लिहायचे, त्याला म्हणतात मनी मेजरमेंट कन्सेप्ट. ओके. सो अकाउंटिंगमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन लिहायचे? ओनली दोज ट्रान्झॅक्शन विच कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. फक्त असे ट्रान्झॅक्शन जे मनीमध्ये एक्सप्रेस केले जातात त्याला म्हणतात मनी मेजरमेंट. क्लिअर? सो ट्रान्झॅक्शन विच डू नॉट इन्व्हॉल्व मनी विल नॉट बी रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जात नाही. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, वर्किंग कंडिशन. आपलं वर्किंग कंडिशन कसं आहे पोरांनो, तुम्ही पाहिलं का नाही? एकदम स्टाफला असं फ्रेश वाटतं ना, एकदम मस्त लाईट व्हेंटिलेशन, गजब वाटतं काम करायला. आता ही फ्रेश आहे क्लायमेट, हे फ्रेश क्लायमेट मनीमध्ये एक्सप्रेस करू शकतो का? नाही. मग हे अकाउंटिंगमध्ये नाही येणार. कळतंय? ज्या गोष्टी मनीमध्ये एक्सप्रेस नाही करू शकत अकाउंटिंगमध्ये नाही येणार.
की वर्किंग कंडिशन चांगली आहे, मॅनेजमेंट आमचा लई स्टाफ खूप चांगला आहे, क्वालिटी खूप भारी आहे, या गोष्टी आपण मनीमध्ये एक्सप्रेस नाही करू शकत, म्हणून त्या अकाउंटिंगमध्ये नाही आहेत. नेक्स्ट कॉस्ट कन्सेप्ट. मुलांनो, हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय? सो ॲसेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट. आपण जर एखादी ॲसेट खरेदी केली ना, तर ज्या व्हॅल्यूला घेतली त्या व्हॅल्यूवर आपण दाखवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार घेतली 5 लाखाला, तर 5 लाखावरच आपण अकाउंटमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवणार. त्याला म्हणतात कॉस्ट कन्सेप्ट. क्लिअर? नेक्स्ट कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीमध्ये काय म्हणणं आहे बघा यांचं? एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्युअस. म्हणजे अकाउंटिंगमध्ये ना डिफरंट पॉलिसी असतात. आता फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन, मग डेप्रिसिएशनचे काही मेथड असतात, स्ट्रेट लाईन मेथड, WDV मेथड, असं काय आठवतंय? बरं चला मी सांगतो. स्ट्रेट लाईन मेथड असते. आता समजा मी ती मेथड फॉलो करतोय ना, यांचं काय म्हणणं आहे, जी मेथड फॉलो कराल ना कन्सिस्टंटली करा. पहिली मेथड आहे समजा स्ट्रेट लाईन मेथड, दुसरी आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू. त्यांचं अकाउंटिंगचं म्हणणं असं नाही की ही फॉलो करा का ही फॉलो करा. तुम्ही जी करताय ना ती कंटिन्युअस फॉलो करा, त्याच्यात चेंज नका करू. त्याला म्हणतात कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. ठीक आहे सर, मग चेंज कधीच नाही करू शकत का? जर गरज पडली आपल्याला, जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल, समजा काही न्यू टेक्निक इम्प्रूव्ह करतो तर चेंज करू शकतो, बट शुड बी डिस्क्लोज. मग आपल्याला तसं नोट द्यावी लागते अकाउंटिंगमध्ये की आम्ही आमची अकाउंटिंग पॉलिसी चेंज केली आहे, करू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट इज कॉन्झर्वेटिझम. कॉन्झर्वेटिझम म्हणजे काय बघा? वाईल रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आपण जेव्हा रेकॉर्ड करू, वी हॅव टू अँटिसिपेट नो प्रॉफिट. समजा मला वाटतंय फ्युचरमध्ये प्रॉफिट होणार आहे, पण नाही दाखवायचा अकाउंटिंगमध्ये. जेव्हा खरं मध्ये होईल ना तेव्हा दाखवा. पण समजा मला वाटतंय की बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो, वाटतंय ना, लगेच दाखवा लॉस. जर मला बिझनेसमध्ये असं वाटतंय की बिझनेसमध्ये मला प्रॉफिट व्हायचे चान्सेस आहे, अकाउंटिंगमध्ये दाखवू का? नो. जेव्हा खरंपणे प्रॉफिट होईल तेव्हा दाखवा. पण मला वाटतंय बिझनेसमध्ये लॉस होण्याचे चान्सेस आहे, लगेच वेट नका करू, लॉस होईल तेव्हा लगेच दाखवा. एक्झाम्पल प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट ऐकलं असेल ते, RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट, म्हणजे पैसे बुडले का? नाही, बुडण्याचे चान्सेस आहे, तरी लगेच दाखवतो आपण. डेप्रिसिएशन, ॲसेटची व्हॅल्यू कमी, लगेच दाखवतो आपण. ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली का माहित नाही, लगेच दाखवून टाकतो आपण. ओके, त्याला म्हणतात कॉन्झर्वेटिझम. म्हणजे लॉस असेल चान्सेस तर दाखवा, प्रॉफिटचे चान्सेस असेल तर नका दाखवू. म्हणजे एकदम याला काय म्हणतात? पॉलिसी ऑफ रेकॉर्डिंग इज आस्किंग टू बी अकाउंटंट टू प्ले सेफ. सेफ गेम खेळा भाऊ, इन्कम नका दाखवू, लॉस दाखवा लागेल. तर गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्नमध्ये ॲज्युम केलं जातं मुलांना की बिझनेस विल कंटिन्यू इट्स ऑपरेशन फॉर द फ्युचर. आता बिझनेस चालू आहे ना, फ्युचरमध्ये पण कंटिन्यू चालू राहील असं एक ॲज्युम केलं जातं, असं एक मानलं जातं. त्याला म्हणतात गोईंग कन्सर्न. म्हणजे बिझनेस फ्युचरमध्ये सुद्धा कंटिन्यू चालतच राहील. आता गॅरंटी वॉरंटी काही विषय नसतो याच्यात, पण ॲज्युम केलं जातं. जसं आपण आता ते एक्झाम्पल बघितलं, मार्केटिंगचा खर्च 10 लाख दाखवला होता आणि आपण 5 वर्षात 2-2 लाख कमी केले, म्हणजे आपण ॲज्युमच केलं ना 5 वर्ष बिझनेस चालेल, बरोबर ना? जर तसं नसतं तर 10 लाखात अख्खाच खर्च दाखवला असता आपण लगेच, राईट? सो आपण ॲज्युम केलं आहे, त्याला म्हणतात गोईंग कन्सर्न. नेक्स्ट इज रिअलायझेशन. सो बघा, इन्कम इज रेकॉर्डेड ओनली वेन इट इज रिअलाइज. इन्कम केव्हा दाखवायचा? जेव्हा तो खरं मध्ये रिअलाइज होईल. म्हणजे जेव्हा एक तर तुम्हाला ते पैसे भेटून जातील किंवा तुमची ती अर्निंग होईल. म्हणजे काय बघा, रेव्हेन्यूज आर रेकॉर्डेड ओनली वेन सेल्स आर अफेक्टेड ऑर सर्व्हिसेस आर रेंडर्ड. म्हणजे काय, तुम्ही माझ्याकडे ॲज अ कस्टमर आले, मी तुम्हाला माल विकला ना, आता इन्कम दाखवा. पण तुमची ऑर्डर आली आहे, मी माल घ्यायला येणार आहे, तेव्हा नाही दाखवायचा इन्कम. किंवा तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे जरी पाठवले आणि अजून तुमची ऑर्डर आलेली नाही किंवा माल डिस्पॅच वगैरे झालेलं नाही, तरी इन्कम नाही दाखवायचा. त्यांचं काय म्हणणं आहे, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली समोरच्याला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देताय, दॅट इज युअर पॉईंट ऑफ इन्कम, तेव्हा खरं इन्कम दाखवा. त्याला म्हणतात रिअलायझेशन. क्लिअर? नेक्स्ट इज ॲक्रुवल. ॲक्रुवलमध्ये बघा मुलांनो, इन्कम इज रेकॉर्डेड वेन इट अक्रूज. बाबो, हे काय अक्रोड बिक्रोड काय मॅटर आहे? इन्कम केव्हा दाखवायचा? वेन इट अर्न्ड. त्यांचं म्हणणं आहे इन्कम तुम्ही दाखवायचा जेव्हा तुमची अर्निंग झाली, आणि एक्सपेन्सेस केव्हा दाखवायचे? वेन दे बिकम पेएबल, जेव्हा तुम्हाला ते पेएबल आहेत. म्हणजे काय, एक्झाम्पल सोबत समजून घेऊ, परत सांगतो. बघा, ॲक्रुवल काय म्हणतंय, इन्कम केव्हा दाखवा? जेव्हा तुम्ही ते अर्न केलं. सर अर्न केलं म्हणजे नेमकं काय? अर्न केलं, अर्निंग म्हणजे नेमकं कसं झालं? आता फॉर एक्झाम्पल, मी हा प्रोडक्ट सेल करतोय, तुम्हाला हा प्रोडक्ट दिला, समजा पैसे भेटलेले नाही आहे, पैसे भेटणं बाकी, पण प्रोडक्ट दिला ना, म्हणजे मला अधिकार भेटला ना तुमच्याकडनं पैसे मागायचा.
म्हणजे माझा इन्कम झाला, इन्कम दाखवा. कॅश भेटायचा वेट नका करू, पैसे भेटतील तेव्हा इन्कम दाखवू. त्याला कॅश अकाउंटिंग म्हणतात, कॅश बेसिसवर अकाउंटिंग म्हणतात. ते ॲक्च्युली वर्क नाही करत कुठेच, रिअलमध्ये नाही चालत आहे. प्रोफेशनल पर्सनसाठी आहे ते, लक्षात ठेवा. प्रोफेशनल पर्सन जे आहे, डॉक्टर, लॉयर, टीचर, चार्टर्ड अकाउंटंट, इंटेरियर आर्किटेक्ट वगैरे, यांना कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग चालते. म्हणजे काय, जर पैसे आले तर इन्कम दाखवा, पैसे गेले तर खर्च दाखवा. हे कोणाला आहे, फक्त प्रोफेशनल लोकांना अलाउड आहे. पण रियालिटीमध्ये यूज सगळे हेच करतात, ॲक्रुअल अकाउंटिंग. ॲक्रुअलमध्ये काय आहे, त्यांचं म्हणणं की इन्कम केव्हा दाखवा, जेव्हा तुम्ही अर्न केला, जरी पैसे भेटले नसतील तरीसुद्धा. आता मी समजा तुम्हाला टीच केलं, टीचिंग केलं म्हणजे माझा काय अधिकार आहे तुम्हाला तुमच्याकडनं पैसे मागण्याचा. जरी पैसे भेटले नसतील तरी इन्कम दाखवून द्या. आणि एक्झाम्पल आता एक्सपेन्सचा बघूया. समजा आता ह्या महिन्याचा एंड झाला, समजा आज 31 मार्च आहे, आज इयर किंवा मंथचा एंड झाला. आता ह्या प्रॉपर्टीचा रेंट मी देणं लागतो, मी द्यायला पाहिजे होतं पण नाही दिला अजून. जरी मी पैसे नाही दिले पण तरी तो खर्च दाखवा, कारण मी देणं लागतोय, तो ह्या वर्षाचाच खर्च आहे. कारण 31 मार्च दाखवलं नाही तर पुढच्या वर्षात जाईल ना. त्यांचं म्हणणं ते चुकीचं आहे. पेमेंट तुम्ही पुढच्या वर्षी केलं मान्य आहे, मी एप्रिलमध्ये पेमेंट दिलं, मार्चचं रेंट एप्रिलमध्ये दिलं, ते म्हणणं काही प्रॉब्लेम नाही, तो तुमचा म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. पण तो खर्च केव्हा दाखवायचा, मार्चमध्येच दाखवायचा. क्लिअर. सो इन्कम इज रेकॉर्डेड वेन इट इज अर्न and expenses are recorded when they become payable. Clear? Actual payment किंवा receipt कधी झालं ते नका बघू. So all the expenses or revenue are related to accounting period are to be considered irrespective of the fact the revenue are received in cash or not, or expenses are paid in cash or not. त्यांचं तेच म्हणणं आहे की एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू आपण अकाउंटिंगमध्ये दाखवणार इररिस्पेक्टिव्ह ऑफ. म्हणजे इवन समजा रेव्हेन्यू झाला पण पैसे जरी भेटले नसतील, एक्सपेन्स झाला पण पैसे जरी पेड झाले नसतील तरी सुद्धा ते दाखवावे लागतील. त्याला म्हणतात ॲक्रुअल कन्सेप्ट. क्लिअर. हां, 4च राहिले पोरांनो, इथे एंड आहे. हां, गड्याकडे बघायपेक्षा नोट्सकडेच बघा, म्हणजे दाखवून दिलं एवढंच राहिलं असं. येस. आणि आपल्या सेशन्सचे 9 मिनिट्स पेंडिंग आहेत अजून 1.5 तासाच्या सेशनमध्ये. ड्युअल आस्पेक्ट. ड्युअल बोलतो 2, ड्युअल सिमचा मोबाईल आहे ना, ड्युअल आस्पेक्ट. तर 2 आस्पेक्ट किंवा 2 इफेक्ट म्हणूया आपण त्याला. सो बघा ही कन्सेप्ट काय म्हणते, एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट हॅज 2 इफेक्ट. आस्पेक्ट म्हणा किंवा इफेक्ट म्हटलं तरी चालेल. सो मुलांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात. त्यालाच तर डबल एंट्री सिस्टम म्हणतो आपण, ते बघणार आहे आपण डिटेलमध्ये. सो बघा फॉर एक्झाम्पल अक्षय भाऊंनी बिझनेस स्टार्ट केला, 5 लाख रुपये बिझनेसमध्ये आणले. एका अँगलने जर विचार केला तर बिझनेसमध्ये 5 लाख कॅश आली, आणि दुसऱ्या अँगलने बघितलं तर बिझनेससाठी ही लायबिलिटी आहे, हे 5 लाख त्यांना द्यावे लागतील. हा झाला दुसरा इफेक्ट. सो बिझनेसमध्ये कॅश येते आहे, हा पहिला इफेक्ट, आणि ओनरला द्यावे लागतील म्हणून लायबिलिटी वाढली, हा दुसरा इफेक्ट. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात. आणि हीच ती कन्सेप्ट आहे ड्युअल आस्पेक्टची, जी कन्सेप्ट सांगते की एव्हरी डेबिट फॉर एव्हरी डेबिट देर इज करस्पॉन्डिंग अँड इक्वल क्रेडिट. प्रत्येक डेबिटला एक क्रेडिट आहे, ठीक आहे, आणि इक्वल अमाऊंट पाहिजे. जेवढं डेबिट आहे तेवढंच क्रेडिट आहे. सो दिस इज द बेसिस ऑफ एंटायर सिस्टम ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. डबल एंट्री बुक किपिंग काय असतं, कोणी शोध लावला, डिटेलमध्ये आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. पण डबल एंट्री सिस्टम जे आहे त्याचा जो बेस आहे तो या कन्सेप्टवर आहे, ड्युअल आस्पेक्ट. सो फ्रॉम दिस कन्सेप्ट द बेसिक अकाउंटिंग इक्वेशन, त्याच्यावरनं एक अकाउंटिंग इक्वेशन आलं आहे मुलांनो. हे अकाउंटिंग इक्वेशन सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झामसाठी लक्षात ठेवलंच पाहिजे प्रत्येकाने. कॅपिटल प्लस लायबिलिटी इक्वल टू ॲसेट. एक्झाममध्ये याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आणि हेच अकाउंटिंग इक्वेशन फिरून फारून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ॲसेट आता समजा लायबिलिटी शोधायची, मग कॅपिटलला इकडे पाठवा. ॲसेट शोधायची, कॅपिटल शोधायचं आहे तर लायबिलिटीला पाठवा. कसं पण म्हणजे एक जे फिगर फाइंड करायची आहे ते सोडून बाकीच्या एक साईडला घेतलं तर व्हॅल्यू भेटेल. सो अकाउंटिंग इक्वेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, डिस्क्लोजर. अकाउंट मस्ट डिस्क्लोज ऑल द मटेरियल इन्फॉर्मेशन. अकाउंटमध्ये जेवढी मटेरियल इन्फॉर्मेशन आहे, मटेरियल म्हणजे काय तर इम्पॉर्टंट, सर्व गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या पाहिजे. म्हणजे काय दिले बघा, द फायनान्शियल पोझिशन अँड परफॉर्मन्स शुड बी डिस्क्लोज व्हेरी ऑनेस्टली टू ऑल द युजर. बघा आपण वर्षभर बिझनेस करतो, आणि वर्षभर बिझनेस केल्यानंतर वर्षाच्या शेवटी आपण फायनल अकाउंट बनवतो, म्हणजे ते ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट.
त्याच्यात आपण जे पण डिस्क्लोज करू ना तर त्यांचं ह्या पॉईंटचं काय म्हणणं आहे, सगळं इमानदारीत आणि डिटेलमध्ये डिस्क्लोज करा, काहीच लपवू नका, ट्रान्सपरन्सी ठेवा. तुमच्या बिझनेसची जी ट्रूथ आहे, जे रिअल कंडिशन आहे ते सर्व डिस्क्लोज करा तुम्ही तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये. याला म्हणतात डिस्क्लोजर. ठीक आहे. आणि त्याच्या अपोजिट आहे मटेरियलिटी. मटेरियलिटी काय म्हणतं बघा, फायनान्शियल स्टेटमेंट शुड डिस्क्लोज ऑल मटेरियल आयटम्स. मटेरियल म्हणजे काय, तर महत्त्वाचे आयटम्स, जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना. आता महत्त्वाच्या म्हणजे काय त्याचा पण अर्थ दिला आहे बघा त्यांनी, विच माइट इन्फ्लुएन्स द डिसिजन ऑफ युजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे काय, तर मुलांना जे फायनान्शियल स्टेटमेंटचे युजर आहेत, आता फॉर एक्झाम्पल आता मी एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करतोय, आपण पैसे इन्व्हेस्ट करूया. आता इन्व्हेस्ट करायसाठी मला त्या बिझनेसचा प्रॉफिट माहीत पडणं गरजेचं आहे का. आपण इन्व्हेस्ट करतोय एखाद्या कंपनीमध्ये, तर त्या कंपनीचा प्रॉफिट आपल्याला माहीत पाहिजे का नाही पाहिजे, माहीत पाहिजे. म्हणजे प्रॉफिट माहीत असणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बरोबर. म्हणजे तो आयटम आपल्यासाठी मटेरियल आहे. मटेरियल आयटम म्हणजे असा आयटम ज्याचा इन्फ्लुएन्स म्हणजे ज्याचा परिणाम होऊ शकतो कशावर, डिसिजन ऑफ द युजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटचा जो यूज करणारा आहे त्याच्या डिसिजनवर परिणाम होऊ शकतो, त्याच्या डिसिजनवर परिणाम होऊ शकतो. जर असं असेल तर त्याला म्हणतात मटेरियल आयटम, आणि ते मटेरियल आयटम फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये डिस्क्लोज केले पाहिजे. आता समजा या वर्षाचा प्रॉफिट त्यांचा 10 लाख आहे, पण मला मागच्या वर्षाचा प्रॉफिट बघायलाच नाही भेटला, आणि मागच्या वर्षी ॲक्च्युली प्रॉफिट होतं 20 लाख रुपये, ते मला माहीत पडायला पाहिजे होतं, म्हणजे माझ्यासाठी मटेरियल होतं. तर ते मटेरियल आयटम आहे ते फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये प्रॉपरली डिस्क्लोज केलं पाहिजे. ठीक आहे. सो एनी आयटम विच इज नॉट सिग्निफिकंट, एखादा आयटम हे समजा सिग्निफिकंट नाही आहे, काही खूप इम्पॉर्टंट नाही आहे, आणि नॉट रिलेव्हंट टू द युजर, जास्त महत्त्वाचं नाही आहे, नीड नॉट बी डिस्क्लोज इन द फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे ते फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये नाही दाखवलं तरी चालेल. त्यांचं म्हणणं जे महत्त्वाच्या प्रत्येक गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी गोष्ट ज्याच्याने कोणाच्या तरी डिसिजनवर परिणाम होऊ शकतो, अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दाखवली पाहिजे. ओके. सो दिस प्रिन्सिपल इज बेसिकली एक्सेप्शन टू फुल डिस्क्लोजर. फुल डिस्क्लोजरवाले काय म्हणतात, सगळं डिस्क्लोज करा. ओके. फुल डिस्क्लोजरमध्ये काय म्हणतात, सगळं डिस्क्लोज करतात. मटेरियलिटीवाले काय म्हणतात, सगळं नाही, जे महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट डिटेल प्रत्येक गोष्ट दाखवा, आणि जे इररिलेव्हंट आयटम म्हणजे महत्त्वाचे नसतील ते गायब केले तरी चालतील. गायब म्हणजे ते फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये डिलीट नाही करत, पण ते क्लबिंग दाखवतात. ऑफिस एक्सपेन्स आहे ना, ऑफिस एक्सपेन्समध्ये 10 एक्सपेन्स आहे छोटे छोटे, क्लिनिंगचा, नागरबत्तीचा खर्च आहे, किंवा तिथे आपण समजा त्या काय म्हणतात रूम फ्रेशनर बिशनर आणला, असे छोटे मोठे खर्च आहे, ते सगळं एकत्र करा ना, सेपरेट कशाला दाखवता असं. आणि लास्ट मॅचिंग कन्सेप्ट. साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, इनकम को एक्सपेंस से कभी मैच किया रे. सो बघा काय म्हणणं आहे यांचं, रेव्हेन्यू ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड. अकाउंटिंग पिरियड म्हणजे किती दिवसाचा असतो, 1 इयर, 1 एप्रिल टू 31 मार्च. तर जो आपला अकाउंटिंग पिरियड आहे त्याच्यामधला जो रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यू म्हणजे ते बघितलं असाल तुम्ही आता इन्कम, म्हणजे इन्कमपेक्षा थोडं वेगळं आहे, पण समजण्यासाठी लक्षात ठेवू शकता. जर वर्षभरात जेवढा सेल्स वगैरे झाला तर तो आपला रेव्हेन्यू असतो. सो रेव्हेन्यू ड्युरिंग अकाउंटिंग पिरियड आर मॅच विथ द एक्सपेन्सेस इन्कर्ड ड्युरिंग दॅट पिरियड. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल या वर्षभरात मला 25 लाख रुपये फीज भेटली. ओके. मोठा एक्झाम्पल देतो मी, कायम छोटा द्यायचं नाही, असं थोडं फील वाटतं की आबा आपण बिले मोठे माणसं आहे, कशाला छोटं 2-4 लाख नाही घ्यायचं, 25 लाख रुपये. ओके. म्हणजे त्या लेक्चरच्या 2 मिनिटासाठी तरी फील होतं आपण लय मोठे माणूस आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल 25 लाख रुपीज फीजचं कलेक्शन झालं, तर त्या 25 लाख रुपीज फीज कलेक्शनमध्ये मला वर्षभरात खर्च पण झाला क्लासेससाठी, तर त्या इन्कमचा अर्न करण्यासाठी जो खर्च झाला तो पण त्याच्यासोबत दाखवला गेला पाहिजे, त्याला म्हणतात मॅचिंग कन्सेप्ट. ओके. सो दिस कन्सेप्ट इज बेस्ड ऑन ॲक्रुअल कन्सेप्ट आणि पिरियडिसिटी कन्सेप्ट. ॲक्रुअलमध्ये आपण बघितलं एक्सपेन्सेस पेड जरी नसतील केले तरी पण दाखवा. का बरं, ते एक्सपेन्सेस त्या पिरियडशी रिलेटेड आहे. ओके. इन्कम जरी भेटली नसेल तरी दाखवा. का बरं, तो इन्कम त्या पिरियडचा आहे, जरी पैसे भेटले नसतील तर. सो मुलांना इथं तेच म्हणायचं आहे त्यांना, बघा एक्सपेन्सेस पेड ड्युरिंग द पिरियड आर नॉट कन्सिडर. पेड किती केले ते नका बघू, बट ओनली एक्सपेन्सेस रिलेटेड टू अकाउंटिंग पिरियड आर कन्सिडर. या वर्षाची रिलेटेड खर्च पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढच्या वर्षाचं रेंट मी ॲडव्हान्समध्ये दिलं तरी ते म्हणता खर्चामध्ये नका दाखवू, ते पुढच्या वर्षाचं आहे ना, आत्ता नका दाखवू. प्रीपेड एक्सपेन्स ज्याला म्हणतो, प्रीपेड एक्सपेन्सेस, ते या वर्षात नका दाखवू, पुढच्या वर्षाचा खर्च आहे, म्हणजे या वर्षाची मॅच करा ते. आणि
इन्कममध्ये सेम. समजा तुम्ही पुढची फीज मला ॲडव्हान्समध्ये दिली, खरं हे इमेजनरी एक्झाम्पल आहे, असं काही होत नाही रिअलमध्ये, पण समजा पुढची फी मला तुम्ही ॲडव्हान्समध्ये दिली तर या वर्षी मी इन्कममध्ये नाही दाखवू शकत, कारण तो ह्या वर्षाचा इन्कम नाही आहे. तर ह्या वर्षी जो इन्कम झालेला आहे तर त्याच्याशी रिलेटेड जो खर्च झालेला आहे तो मॅच करावा, त्याला म्हणतात मॅचिंग कन्सेप्ट. ओके, सो मुलांना याच मॅचिंग सोबत आज आपण हे सेशन थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. असेच इंटरेस्टिंग सेशन राहणार आहे, असंच इंटरेस्टिंग कंटेंट आहे. सो खूप मजा करणार आहे, सिरियस व्हायची गरज नाही आहे, इंटरेस्टिंग करून आपण डेफिनेटली स्टडी करूया. सो लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ के के सर. टेक केअर, बाय बाय.